सर्वप्रथम गुरुवर्य दिवारे सर यांचं स्वागत करते, त्यांना नमस्कार करते. कुबल मॅडम यांनाही नमस्कार. वर्गातले सगळे ज्येष्ठ विद्यार्थी, त्यात रंजना मॅडम आहेत, शिंदे सर आहेत, दळवी सर आहेत, सगळे कुलकर्णी आहेत. अं, अं, आडुळकर सर आहेत. बरीच सगळी लोक पंचपक्षीला म्हणजे एरवी सुद्धा उपस्थित असतात, पण पंचपक्षी हा विषय आपल्या वर्गासाठी सगळ्यांना जिज्ञासा वाढवणारा असाच आहे. मागील वर्गात आम्ही विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पंचपक्षाची ओळख करून घेतलेली होती. पक्ष्यांचा इतिहास, त्यांची गुणवैशिष्ट्य जाणून घेऊन त्यांचा शासनाचा वेळ, फिरण्याचा वेळ, खाण्याचा वेळ, झोपण्याचा वेळ या साऱ्याची तर ओळख झालेलीच आहे. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष यांना अनुसरून प्रत्येक नक्षत्रागणिक बदलणारे पक्षी आणि बदलणारी फलित ही खूप सहजपणे आणि खूप दीर्घकालीन अचूक असा संदेश देणारी आहेत. तेव्हा मला असं आठवतंय, मी त्या लेक्चरला नव्हते, पण कुबल मॅडमनी समर्थपणे त्यावर लेक्चर घेऊन पत्रिका सोडवलेली होती. म्हणजे पंचपक्षी हा विषय किती सक्षमपणे ज्योतिषशास्त्रामध्ये उपयुक्त ठरणारा आहे याचा आपण अनुभव घेतलेला आहे. तेव्हा अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करीन की त्यांनी आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. सर्व आता हळदणकरांनी स्वागत केलं तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे. नंतर कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, आणखी इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. त्यामध्ये आज आपण हे आता दुसरं व्याख्यान आहे, त्याच्यामध्ये इत्यादी पत्रिका जी आहे ती पत्रिकाचा मॅडम लावतील आणि त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही विचारू शकता आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी पत्रिका वाचनासाठी सुरुवात करणार आहोत. मॅडम, तुम्हाला मी विनंती करेन की पहिला पत्रिका तारीख लावा. लावली सर. तारीख ही अशी आहे की जातक पुरुष आहे, 24/5/1982 ची तारीख आहे. रात्री 12:16 जन्म आहे, मुंबई. जातक पुरुष. होय. कळलं? सगळ्यांना लिहून घेऊ द्या, मग लावूया पुढचं. येस मॅडम, बोला. मी म्हंटल हे सगळ्यांना लिहून घेऊ द्या, मग पुढचं लावतोय ना पंचांग. हा. लावू का सांगा सगळ्यांनी. हॅलो. लावा मॅडम. हो मॅडम, लावा 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 मॅडम. मॅडम लावा. बघा, इथे तिथी जी आहे प्रतिपदा आहे आणि शुक्ल पक्षाची प्रतिपदा आहे. रोहिणी नक्षत्रामध्ये प्रतिपदा झाली याचा अर्थ कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्य असण्याची शक्यता आहे. बरोबर सर, कृत्तिकेतच आहे सूर्य. आता मी मेन पत्रिका लावणार सर अगोदर की हो का हो पक्षी हो. मिळालेले नको ना आधी? नाही नाही, पहिला पत्रिका त्यांना ओके कुठली ओके. स्थाने हा हा कुठलं हा, हे आहे ना. चालेल चालेल चालेल. हो. बघा लावली मकर लग्नाची पत्रिका आहे. बघा, आता ही मकर लग्नाची पत्रिका आहे. मकर लग्नामध्ये किती अंशाचं लग्न आहे तर त्या ठिकाणी लग्न बरोबर 23 अंश पुढे आहे. हा, म्हणजे 24 आहे, 23 हा 54. म्हणजे साधारणतः त्या ठिकाणी सिंह नवमास आहे मकर राशीतला, शेवटचा नवमास कन्या. मग आता इथे मकर लग्न आहे. मकर लग्न धनिष्ठा नक्षत्र पक्ष जो आहे तो शुक्ल पक्ष असल्यामुळे तिथे
मोर नावाचा पक्षी येतो. हा आता मांडणी तुम्ही व्यवस्थित करून घ्या. कळलं? म्हणजे मोर नावाचा पक्षी येतो. होय पुढे सर. आपण चार्ट लावणारच आहोत, त्यात हम्म. काही हे नाहीये. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानात कुठलाही ग्रह नाहीये. नाही. त्यानंतर तृतीय शुक्र आहे. बुध, सूर्य आणि चंद्र हे वृषभ राशीमध्ये आहेत. बुध, चंद्र आणि शुक्र. नाही, बुध, सूर्य सूर्याचा. आणि चंद्र. चंद्र आहे ना. हो ना, ते पंचमात वृषभ येते. शनी आणि मंगळ जे आहे तर ते त्या ठिकाणी भाग्याचं. कन्या राशीमध्ये आहेत. शनी मंगळाची युती आहे. त्यानंतर शुक्र जो आहे तो मला वाटतं मिथुनेला आहे. कळलं का? शुक्र. नाही, शुक्र मीनेत ना सर, तृतीय स्थानात. हा, मीन राशीमध्ये आहे. हा. ओके. आणि राहू आहे मिथुनेत षष्ठात. बरोबर आहे. हम्म. आणि केतू इकडे केतू 12व्या कुंभ्यात. स्थानामध्ये हा. धनु राशीत. आणि गुरु दशमात तुळेचा. बरोबर. आता थोडस एक लक्षात घ्या इथे. शुक्र हा किती अंशाचा आहे तर त्या ठिकाणी आपण शुक्राचे अंश जर पाहिले तर रेवती नक्षत्राचं चतुर्थ चरण म्हणजे 26 अंशाच्या पुढे आहे. इथे शुक्र जो आहे तो किती अंश दाखवला मॅडम? 28 28 13 आहे. ते थोडस पाहायचं काय ते सांगतो तुम्हाला. त्याला कारण असं आहे की 28 अंशाचा आहे. आणि सूर्य किती अंशाचा आहे? सूर्य 23-54. हा, आता म्हणजे तो 24 अंशापर्यंत आलेला आहे. होय होय नाही का? होय. 24 मध्ये 6 आपण ऍड केले की काय होतं? 30 अंश झाले ना. म्हणजे 24. तो मिथुनेला जाईल. हो बरोबर आहे. हो. हा, आणि सूर्य याच्यामध्ये कृत्तिका नक्षत्रामध्ये आहे. नंतर तो किती अंशाचा आहे सूर्य? सूर्य 8-42 सर. 8 अंशाचा आहे. हा, Yes, 8. 8-42. आणि शुक्र किती अंशाचा आहे? शुक्र 28. 28 आणि 2 किती झाले? 30. बरोबर आहे. होय म्हणजे 2 अंशानंतर तो मेष राशीला येईल. होय सर. मेष राशी 30 अंश अधिक ते 2 32. आणि इथे सूर्य 8 आहे. 32 ते 8 40. नाही का? हो ना. हो सर. आता त्या ह्याच्यामध्ये जर 2-3 दिवस अगोदर पाहिलं तर त्याचं जे काही अंशात्मक अंतर होतं ते अंतर सगळ्यात जास्ती अंतर होतं शुक्राचं. कळलं का? म्हणजे तुम्हाला जर फलादेश करते वेळी सुद्धा आणि शुक्र हा एवढा लांब आहे त्याच्यामध्ये मध्य भागामध्ये एकही ग्रह नाही. म्हणजे तो त्याचं जे अंतर आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं. ओके. बरं, आता ही पत्रिका सगळ्यांनी लिहून घेतलेली आहे का? मकर लग्न, दशमात गुरु, 12व्या महिन्याला शुक्र. हो सर, लिहून घेतले. हो सर. हो. घेतली घेतली सर. ओके, फाईन. आता आणखी काय राहिले बाकी? आता फक्त कुठले कुठले पक्षी कुठे कुठे आहेत. बरोबर आहे. हो ते सर. आता मॅडम तो चार्ट लावते. हा लिहिला ना तुम्ही सगळ्यांनी चार्ट? काढू का हा चार्ट? सगळ्यांनी सांगा. हो मॅडम, काढा. हो, मॅडम. लिहिलं सगळं. ओके. काढा काढा. ठीक आहे. जरा आवाज बंद करणे बाबा. कोणाचा आवाज आहे? नूतन जाधव मॅडम, प्लीज माईक बंद करा. मला इकडनं नाही ओके करतात. हा. ओके ओके. सॉरी मॅडम. तर इथे आपण जर पाहिलं तर पंचपक्षीमध्ये लग्न स्थान जे आहे ते मोर आलेलं आहे. आता तुम्हाला लक्षात आलं की मोर तिथे असल्यानंतर तो शुभ ग्रह आहे, शुभ पक्षी आहे. म्हणजे मकर राशीला त्या ठिकाणी मोर हा पक्षी लाभलेला आहे. त्यासोबत कुठलाही ग्रह नाही. म्हणजे पूर्णपणे जातकाचं वर्णन करताना त्याच्या आयुष्यामध्ये जो काही आनंद असेल तर तो कशा स्वरूपाचा असेल तर त्या ठिकाणी मोर ह्या पक्षाचा आनंद असेल. यदा कदाचित कोणाचं गिराड पण येऊ शकतं, नाही येऊ शकत असं भाग नाही. मग आता तिथे मोर म्हणजे जातकाचं स्वरूप कसं असेल, रूपवान असेल का, जातक नाजूक असेल का? मकर लग्न तसं नाजूक आहे, धनिष्ठा नक्षत्र आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मोर हा पक्षी आलेला आहे.
आणि त्याच्यानंतर गिधाड हा पक्षी जो आहे हा सूर्याला मिळालेला आहे आणि तो कृत्तिका नक्षत्रामध्ये आहे. तर कृत्तिका नक्षत्र हे कुठे आलं तर पंचम स्थानामध्ये आलं. कळलं का? पंचम स्थानामध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी आता शुक्ल पक्ष लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. हो सर. कळलं का? हा. तर हे गिधाड आहे. तर फलादेशांच्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सूर्य जिथे विराजमान आहे आणि सूर्य हा अष्टमेत सुद्धा आहे. तर जातकाच्या जीवनामध्ये पंचम स्थानाशी संबंधित त्या ठिकाणी गिधाड हा पक्षी आल्यामुळे जातकाच्या समस्या या अष्टम स्थानासह त्याचा अधिपती आहे तर तिथे सुद्धा उत्पन्न होतील आणि त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा तिथे गिधाडाच्या स्वरूपामध्ये जातकाला कार्य करावं लागेल असं आपल्याला फलादेश सांगायचा आहे. कळलं? जर कळलं नसेल तर व्यवस्थित मदत विचारणे मग नंतर. तर गिधाड हा पक्षी त्या ठिकाणी सूर्य आलेला आहे. तर मग सूर्याला कुठला पक्षी यावा हा पण एक भाग आहे. मग त्या ठिकाणी सूर्याला गिधाड नाही असं समजा घुबड आलं तर त्याचा फलादेश भिन्न असेल. पण इथे त्या जातकाला पंचम स्थानाच्या संदर्भामध्ये जातकाचं जे काही फलित असेल ते फलित. आता त्याच्यासोबत बसलेला दुसरा ग्रह हा कोण आहे तर चंद्र आहे. हा सुद्धा गिधाडामध्येच आहे ना? होय होय सर. हा. आता कसं आहे की कृत्तिका आणि रोहिणी मृग आरुद्रा ही जी नक्षत्र आहेत ही पूर्णपणे मृगशीर तिथपर्यंत तो गिधाड देणार त्या पक्षाला म्हणजे कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाला. मग आता अशा वेळेला चंद्र आणि तिथे बसलेला दुसरा ग्रह सूर्य हे दोघही गिधाडामध्ये आलेले आहेत. जेव्हा एखाद्या राशीमध्ये एखाद्या ग्रहाची युती होते नक्षत्र भिन्न असेल आणि त्या ठिकाणी राशीच्या बॉर्डरला एखादा ग्रह असेल तर कदाचित पक्षामध्ये फरक होऊ शकतो. पण इथे चंद्र आणि सूर्य हे दोन्ही तिथे गिधाडामध्ये आले आहेत. चंद्र हा कोण आहे तर चंद्र हा सप्तमेश म्हणून आहे. तर तो चंद्र सप्तमेश असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये सप्तमाचं फळ आणि सूर्याचं फळ हे आपण जर एकत्रित केलं तर जातक पुरुष आहे म्हणजे चंद्र हा स्त्री ग्रह आहे आणि तो पंचमात आहे. त्या ठिकाणी दुसरा ग्रह जो आहे तो सूर्य आहे तो सुद्धा त्याच्या युतीमध्ये आहे. तर चंद्र आणि सूर्याला दोन्ही ठिकाणी गिधाड मिळाल्यामुळे ह्या दोघांचंही जे श्रम आहेत ते जातकाला मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागेल. कशा रीतीने करावं लागेल तर ग्रह जे बसलेले आहेत ते आणि सप्तम स्थान हे जे आहे ते कार्यरत केव्हा होतं विवाह झाल्यानंतर होतं. त्याचं फलित त्यावेळेला आपल्याला सांगायचं असतं असा नियम आहे. पंचम स्थानाचं फलित जे आहे ते विवाहानंतर संतती होईल त्यावेळेला सांगायचं. पण त्याच्या अगोदर जे काही पंचम स्थानाचे फलित असतात तर त्यामध्ये त्याची मित्रमंडळी आहेत त्याचा परिवार आहे त्याच्या जवळपास वावरणारे लोक आहेत त्याच्याकडे जो काही कलात्मक गोष्ट असेल ती तर ती कशा स्वरूपाची असेल तर त्यावरून तुम्हाला गिधाड हा पक्षी तिथे आलेला असल्यामुळे त्या प्रमाणामध्ये त्याला फलादेश द्यायचा असतो. आता इथपर्यंत पटले का तुम्हाला? आलंय का लक्षात? हो सर. हो सर, आलं लक्षात आलं. व्हेरी गुड. आता त्यानंतर आपण चंद्राचं पण फलित त्याचप्रमाणे आहे. चंद्राचं फलित करते वेळी जातकाचं जे अंतकरण आहे तर ते अंतकरण कसं असेल तर अत्यंत क्रोधी असेल. त्यामध्ये जातकाच्या ह्याच्यामध्ये शांतता कमी असेल. म्हणजे तुमच्याकडे जर एखादी व्यक्ती आली तर त्याला तुम्ही सांगू शकता की सूर्य हा आरोग्याचा पण कारक आहे चंद्र मानसिक गोष्टीचा कारक आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी गिधाड हा पक्षी आल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा जो काही गोंधळ आहे तो त्या ठिकाणी दिसून येईल. कळलं? म्हणजे तुम्हाला बघितलं तर पंचम स्थानामध्ये तीनही ग्रह जे आहेत ते गिधाड या पक्षाशी संबंधित आहेत. आता गिधाड ही बुद्धिमत्ता म्हणजे तिथे कोण आलं तर बुध सुद्धा आला ना? होय आहे ना बुद्ध पण आहे. हा. मग आता हा बुध सुद्धा गिधाडामध्ये आलाय म्हणजे पंचम स्थान त्याचे जे काही अनुभव असतील किंवा त्याचे जे काही कॅरेक्टर आहे ते गिधाड पक्षाशी संबंधित जातकाचे असू शकतात. त्याच्यामध्ये चंद्र बुध आणि सूर्य हे तीनही जे आहेत त्यांची वागणूक आहे. बुध हा कोण आहे तर त्या ठिकाणी बुध हा भाग्येश आहे.
त्यानंतर आपण जर पाहिलं तर मिथुन राशी ही षष्ठ स्थानामध्ये आलेली आहे. तर जातकाच्या जीवनामध्ये षष्ठ स्थानाचा संबंध हा वैरी, दुःख, कष्ट, कर्ज, त्याच्यामध्ये शत्रू, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. भरपूर काही शक्ती घडवावी लागेल. म्हणजे तिथे त्या ठिकाणी बौद्धिक हे जे आहे ते तो बुध जो आहे तो त्याला श्रेय देणार नाही. तर त्याला तशी शक्तीच वापरावी लागेल. म्हणजेच काय की युक्ती आणि शक्तीमध्ये फरक आहे. म्हणून त्या ठिकाणी गिधाड हा जो पक्षी आलेला आहे तो तिन्ही ग्रहांना आलाय. तर कधी कधी अशा वेळेला जी युती असते ती युती जातकाला कधी त्रासदायक ठरण्याची शक्यता कुंडलीमध्ये पंचपक्षी या शास्त्राशी संबंधित आपण फलादेश करायचा असतो किंवा करायला हवा. मग अशा वेळेला पंचम स्थान आपण जर पाहिलं, आता त्याच्यानंतर षष्ठ स्थानामध्ये ग्रह आहे का तर नाहीये. बरोबर आहे आहे. ना, राहू आहे. आहे. राहू आहे. राहू हा, आहे, तो घुबड मध्ये राहूला आला. घुबड मध्ये आलेला आहे. आता हा राहू आहे घुबड मध्ये आहे सर राहू. हा, आता हा घुबड मध्ये राहू असल्यामुळे त्या ठिकाणी फलादेश देताना तुम्हाला थोडीशी कलाटणी द्यावी लागेल. षष्ठस्थान हे नोकराचं स्थान आहे. राहू हा अकस्मात धनलाभ देणारा आहे. जातकाच्या याच्यामध्ये जेव्हा जेव्हा राहू अशा याच्याने गोचरीचा येतो किंवा मूळचा राहू जर तिथे असेल आणि तिकडे येणारा घुबड हा पक्षी असेल तर तो लक्ष्मीकारक आहे. तर अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये जो काही लाभार्थ आहे नोकरीमधला आहे तो त्या ठिकाणी जातकाला अचानकपणे मिळू शकतो. अशा तऱ्हेचा जो भाग आहे. अधिकतम त्या ठिकाणी राहू हा काही योजना वगैरे काही आखणी आहे तर ती षष्ठ स्थानासंदर्भात ज्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या जातात तर त्या ठिकाणी यदा कदाचित मोहित करून घुबड हा पक्षी जो आहे तो जातकाला मोहित करून नंतर त्या ठिकाणी तिथे जातकाला यश मिळवून देणारा आहे. तर अशा तऱ्हेने राहूचा फलादेश जो आहे तो षष्ठ स्थानाशी संबंधित असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो समजावून सांगायचा असतो. बोला, कुठपर्यंत तुम्हाला कळलं षष्ठ स्थानातला राहू? हो सर समजलं समजलं सर. तर मला समजलं सर. रवी संदर्भात विचारायचं होतं. हा बोला. रवीला सुद्धा गिधाड पक्षी मिळाला आहे. मग हो, आरोग्यासंबंधीचे नक्की काय विचार करायचा इथे सर? असं आहे की आरोग्याचा हा जो भाग आहे गिधाड हा पक्षी जो आहे तो त्या ठिकाणी सूर्याला आल्यामुळे जर तुम्ही आरोग्याच्या बाबतीत विचारलं तर त्या हा ठिकाणी कदाचित आपण जे काही खानपान करतो त्याच्यामध्ये हा अतिरेक झाला तर त्या अच्छा ठिकाणी आरोग्याचं जे निदान आहे ते आपण त्याच्या खानपानावरून सांगू शकतो की तुम्ही त्याच्यामध्ये कंट्रोल बाळगा. अधिकतम अच्छा. रवी म्हणजे जर नॉनव्हेज वगैरे जर जास्त घेत असेल तर त्यांना ते कंट्रोल मध्ये ठेवायला सांगावं. सात्विक आहार घ्यायला सांगू शकतो येस असं म्हणायचंय का तुम्हाला? येस येस येस. ओके. आणि आहार असा जो भाग आहे ना मॅडम, कसं आहे की मुख जे आहे हे हा धनस्थान शनीचं आहे. बरोबर. कळलं का? तर त्या हो. ठिकाणी आपण जे जेवतो खातो वगैरे ते त्याचं हा जे चव असतं तर तिथे जसा ग्रह असेल त्याप्रमाणे आपण त्याला सूचित करायचं असतं. आता तुमचा प्रश्न सूर्यावरती आहे तर सूर्य हो आरोग्याचा कारक आहे हे निश्चित आहे. सिंहराज बरोबर. सुद्धा त्या ठिकाणी आलेली रास ही कोणती आहे वृषभ त्याच्यावरती रास आहे. वृषभ रास आहे. मग त्या हो ठिकाणी वृषभ राशी जी आहे ती कालपुरुषाला धनस्थानामध्ये येते आणि ती पण चवीची आहे. तर हो कधी कधी जातक जो आहे तो अशा ठिकाणी चविष्ट अन्न जे काही त्याला रुची जी असेल त्या हा रुचीचं अन्न खाईल आणि त्याच्यानंतर तो आधारित पडू शकतो. तर तुमच्याकडे अशी तक्रार आली तर हा तुम्ही अशा तऱ्हेचा फलादेश तुम्हाला द्यायचा आहे. ओके सर. आलं लक्षात सर. धन्यवाद सर. धन्यवाद. मग आता इथे आपण जर पाहिलं तर तुम्हाला राहूच्या बाबतीमध्ये आलेलं जे काही फलित आहे ते कुठलं आहे तर घुबड आहे. बरोबर आहे. मग आता घुबड हा बऱ्याच ठिकाणी राहूकडे जर आला तर तो राहू वाईटच आहे का तर तसं नाही. तुम्ही जर विचार केला तर गोचरीने जरी राहू तुम्हाला भ्रमण करीत असेल तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये राहू त्या ठिकाणी लाभ देऊन पण जाणारा ग्रह आहे. वाईटच होईल असं नाही. तर त्या ठिकाणी
जेव्हा राहू हा धनस्थानात आहे तर यदा कदाचित त्याच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या मुलांचं जे धनस्थान आहे तर त्यामध्ये त्याला अकस्मात यदा कदाचित एखादे लाभ चांगल्यापैकी होऊ शकते राहू तिथे असल्यामुळे. म्हणजे असं सांगायचं नाही की राहू आहे आणि त्याच्यामध्ये घुबड आलाय मग ते षष्ठस्थान आणि घुबड पक्षी फुकट गेलाय. कधी कधी आपल्या बोलण्यामध्ये किंवा विचारांमध्ये हा सगळा प्रॉब्लेम येतो आणि काही लोकांचे विचार अशा तऱ्हेने असतात, पण तसं नाहीये. तिथे तुम्हाला षष्ठस्थान राहू आणि घुबड यांचं जे गणित आहे ते गणित व्यवस्थितरित्या विचार करून जातकाचं जे भविष्य सांगायचं आहे तर त्यावेळेला ते सांगायला लागेल. कळलं? दरवेळेला राहू हानी करतोय असा भाग बिलकुल नाही. सर आता मी विचारू का? हा बोला. ऐका ना, आता इथे पंचमात म्हणजे वृषभ राशीमध्ये बुध, हं. सूर्य आणि चंद्र सगळ्यांनाच तो गिधाड पक्षी मिळालाय. आपण हो. त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या म्हणजे गोष्टी बघितल्यात. आता तुम्ही असा पण उल्लेख केला की चंद्र आल्या आहे म्हणून म्हणजे ही व्यक्ती क्रोधी हं. हं. अंतःकरणाची असू शकते. आपण येस. हा सप्तमेश चंद्र पण आहे हा तिथे, म्हणजे हो. ते त्याचं फळ तर लग्नानंतर मिळेल नो डाऊट. येस. आता सध्या असं आपण थोडा वेळ समजलं म्हणजे लग्नाच्या आधी तर चंद्र हं. आहे म्हणून आईला, सूर्य आहे म्हणून त्याच्या बाबांना म्हणजे वडिलांना, आणि मग हो. बुध, आता बुध काय आपण लहान भाऊ काय म्हणायचं की बहीण, व्हॉटएव्हर काय मावशी वगैरे मामा, आत्या. तर हा आत्या. हा आत्या, तर ह्या लोकांना पण त्रास होऊ शकतो का? कारण हे गिधाड आहे म्हणून आपण असं रिलेशनच्या बाबतीत जर धरलं तर. नाही, आता मॅडम सांगतो तुम्हाला मी. पहिल्यांदा आपण समजा असा आपण विचार केला की हम्म. वडील हा. म्हणजे रवी, होय. चंद्र म्हणजे आई. येस. आता याच्यामध्ये बुध हा सुद्धा गिधाड आहे म्हणजे मामा. हा. हो ना. कळतं का? आईचा भाऊ. होय मग होय. आता ह्या सगळ्यांना गिधाड आल्यामुळे तिथे त्यांची एक एक पक्षी जर तिथे एक सारखाच आला तर हम्म. ते एकमेकाचे मित्रच आहेत. एकच पक्षी. हो 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 हो. कळलं का? हम्म. म्हणजे होला हो म्हणणारे लोक जे असतात हम्म. म्हणजे ज्याला आपण म्हणतो एकीकरण करणे, हा, तर युनिट. अशा तऱ्हेने हा. त्या लोकांची एकी होईल. हो. म्हणजे पंचम स्थान हे गिधाड पक्षी आहे तर तो चांगला नाही. पण हम्म. कधी कधी काही वेळेला काही व्यक्तींना अशा तऱ्हेनेच वागण्याचं संधी मिळते किंवा वागावं लागतं हो की हो हो. जेणेकरून त्याच्यामध्ये त्याचा विकास आहे. हम्म. मग त्याच्यातूनच त्याचा भगास पण होतो. हम्म. विकास झाल्यानंतर भगास पण होतो. म्हणजे बरोबर. जे काही वाईट दिवस असतील किंवा हम्म. तुमच्याकडे आलेली पत्रिका जर हम्म. त्याचा काळ वाईट असेल तर त्यावेळेला सुद्धा गिधाडाचा परिणाम जो आहे तो त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसून येईल. पण तरी सुद्धा काही वेळेला गिधाडासारखं जे काही म्हणजे हे आहे ज्याला आपण म्हणतो पक्ष आहे हम्म. तो जातकाचं नुकसान सुद्धा करू शकतो हम्म. आणि दुसऱ्याच सगळं आपल्यापर्यंत मिळवून ज्याला जास्ती आहार म्हणतो किंवा जास्ती अपेक्षित आहे, हम्म. लोकांना शह देणं, लोकांच्या ठिकाणी नुकसान करणं, हम्म. अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात. पंचम स्थानात हे आल्यामुळे हम्म. मित्र त्याचं नुकसान करतील असं नाही. नाही नाही. कदाचित हा मित्रांचं सुद्धा नुकसान करेल आणि ओरबडणारा पक्षी आहे हा. होय 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 सर. खाण्याच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं हम्म. तर एक वेळेला गिधाड झोपलेलं मृत झालेलं असेल तर ते चांगलं, पण ते आता बघायचं नाहीये. हो ते ना. आपण गोचरीच्या वेळेला बघायचं आहे. हो सर. मग अशा वेळेला तिथे मूळ पक्षी जो आहे तो गिधाड आहे, तो तिथे ओरबाडणारच हे हम्म. ठाम ठाम मत आहे. हा, मग आता अजून पुढे थोडं विचारू का? हा तर विचारा. आता हे जे झाले. सर मी एक विचारू का सर? हं. ठीक आहे सर विचार. कावळा असेल तर काय करायचं? ते गुरु आता आहेत मंगळशाली एक कावळ्यामध्ये आहेत. एक मिनिट एक मिनिट थांबा. पहिले आता हे चाललंय ते तुझ्या उगाच कधी मध्ये विचारू नका. हा. हा, तर सर ऐका ना, तर हा. हे आपण बुध, सूर्य, चंद्र हे तर ह्यांना गिधाड मिळाला, आणि हं. पंचमात वृषभ रास आहे, हं. त्याचा स्वामी शुक्र तो चांगल्या पक्षात आहे मोर मध्ये. पण बर. आता आणि समजा गिधाड आणि मोर पण तसे आहेत म्हणजे मित्र आहेत ना, हं. की नाही? तर मग आता ह्याचा मिळून फलादेश मग पंचमाचा आपण कसं द्यायचा? पहिला एक मी सांगतो मॅडम तुम्हाला हा. की हे जे मित्रताचं जे नातं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ना हा. ते तुम्हाला लागू पडतच असं नाही. हा, ठीक आहे ना, कारण आपण ते सोडून देऊ.
पण हा आता हा वृषभेचा स्वामी शुक्र तो मोर मध्ये आहे आणि हे हा बाकीचे पक्षी ते गिधाडामध्ये आले, तर आपल्याला बरोबर. म्हणजे ते मिक्स करून फलादेश सांगायला लागेल ना, कारण ते म्हणजे मग हो 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 सांगतो. पंचमेश अ- म्हणून. असं हा. आहे, कधी कधी काही लोकांना हम्म, राशी स्वामी म्हणजे त्या ठिकाणी जे घर आहे हम्म. वृषभ राशीचं हो हो. ते अतिशय सुंदर आहे, सगळं आहे. पण बरोबर. ते सगळे तिथे कचरापट्टी लोक राहतात. ठीक. कळलं का? आलं लक्षात. म्हणजे कधी कधी काही लोकांच्या नशिबामध्ये चांगलं घर असतं, चांगली इमारत असते, पण हम्म. घरामध्ये दारिद्र्यपणा असतो. येस. आता गिधाड हा याच्यापासून कुठल्याही तऱ्हेची अपेक्षा ठेवायची नाही. छान मोर छान. हा दिसायला, जवळ घ्यायला, घुवड सुद्धा सुंदर असतो, त्यात काही हम्म, प्रश्नच नाहीये. हम्म, हम्म, सहसा गिधाडाच्या पासून तुम्ही ही अपेक्षा ठेवू शकत नाही. तर हम्म. लगेच तुम्हाला कॅरेक्टर सांगते वेळी पंचम सणाचं जे कॅरेक्टर आहे ते गिधाडाचंच अप्लिकेबल होईल होय. आणि त्याच्यातूनच त्याचा तो प्रतिसाद हम्म, मिळेल. हम्म, म्हणजे तिथे पंचम स्थान जे काम करेल, कार्य करेल, ते गिधाडाच्या तत्वाचंच असेल. हम्म. बर आता. आणि हा. आणि हा. पंचमे शुक्र हो. हा मीन राशीमध्ये उच्चीचा आहे, आहे. नो डाऊट. हा. आणि त्याला पक्षी पण चांगला मिळालेला आहे. हो. तर कधी कधी चांगलं चांगलं असतं, पण घरामध्ये असे लोक असतात की हम्म. ते कोणाला जगूच देत नाही. बरोबर. हम्म, काही काही वेळेला काही लोक असे पाहिलेत मॅडम हम्म, की एका घरामध्ये लोकांवरती भयंकर अत्याचार करतात हम्म, आणि एकत्रित होतात आणि नंतर तिथे भांडणं करतात. तर हम्म. अशी काही अवदसा असतात माणसाच्या जीवनात. होय होय होय. कळलं का? हा. तर तसं तुम्हाला फलादेश देता आला पाहिजे. हा छान समजला. आता पुढे आपण असं पुढे गेलो. हे घेऊ नका, हे घेऊ नका. हा नाही, मी नाही घेत कोणाला. तर आता षष्टात नाही घेत सर. हा षष्टात मिथुन रास आहे. आता मग त्याचा पण स्वामी म्हणून आपण बुधाचा विचार करणार. त्याच्यानंतर भाग्येश पण बुध आहे, पण तो पण गिधाडामध्ये आहे. तर मग ह्याला म्हणजे नोकरीत सुद्धा अप्स अँड डाऊन येऊ शकतात. भाग्य म्हणजे असं काय म्हणायचं, भाग्याला सुद्धा अप्स अँड डाऊन येतील असं पण आपण म्हणायचं ना मग. हो, भाग्याधिपती तर हे तुमचा आवाज. भाग्यासाठी काही वेगळ्या तऱ्हेचं हा. कारस्थान करण्याची शक्यता आहे. कळलं आणि का? नोकरीत पण ना, नोकरीत. हा, वेगळ्या तऱ्हेची कारस्थानं त्याच्या हातून होतील हम्म. आणि तशा तऱ्हेची त्याची वाटचाल असेल, तेवढं नक्की. होय. छान समजलं. म्हणजे सर चुकीच्या मार्गाने भाग्यासंबंधी काही हो कृती करू शकतो तो हो. व्यक्ती, असं म्हणायचंय का? बऱ्याच ठिकाणी कसं असतं, पंचपक्षीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर त्यावेळेला मनुष्याला जरी चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली तरी सुद्धा तो तिकडे गडबड करणार आणि बरोबर. ते काहीतरी मिळवण्यासाठीच करणार. शेवटी भाग्यस्थान जे आहे मॅडम, तर ते गेन हाऊस आहे, ज्याला आपण म्हणतो की तिथे आपल्याला काहीतरी मिळणं. तर काही मिळणं. हो वेळेला चांगलं हे असून सुद्धा लोक तिथे पकडले जातात, काही वेळेला काही घटना होतात. तर तशा हो, तुम्ही ते प्रकारचा जो भाग आदिवासी पाड्यातलं ते घेतलं होतं आहे, मागच्या वेळेला. हो हा. हो हो, हो. तसं तो भाग आहे तो. म्हणजे तिथे बरोबर. तुम्हाला भाग्याधिपती नाही, चांगला प्रश्न आहे. भाग्याधिपती बुध हा गिधाडामध्ये आहे, तर आलेलं कदाचित भाग्य जे आहे तर ते अशा तऱ्हेच मिळकत मिळणे. मिळकत शेवटी कसं आहे माहितीये मॅडम, की तुम्हाला मोर हा चांगले आणि सुस्वरूप मिळकत ज्याला आपण म्हणतो, हो. आनंदाने कमवणारी. हो. घुबड हा भाग्याने मिळवणारा. पण गिधाड याच्यापासून तुम्ही बिलकुल अपेक्षा करू शकत नाही. कावळ्याचं दुसऱ्याचं जे खाणं ओरबाडून सुद्धा हो हो घेतात ते. ती त्यांची वृत्ती असते, जेव्हा एकत्र जरी टोळीने जरी काही शिकार हो एखादी हो, मिळाली, खात जरी असले तरी ते दुसऱ्याचं घेतात खेचून. येस येस, तशा ते प्रकारचा विचार इथं आपण करू हो शकतो. हो म्हणजे त्याचा हो, माइंडसेट थोडक्यात मध्ये तसा असू शकतो, असं आपण म्हणायला हरकत नाही ना सर? येस, माइंडसेटच तसा आहे. बऱ्याच वेळेला मॅडम कधी कधी घरामध्ये हत्या होतात, एखादं कुटुंब मारलं जातं, कुटुंबामध्येच अशा काही घडामोडी होतात की ज्या प्रॉपर्टीसाठी, आर्थिक दृष्ट्यासाठी होणाऱ्या काही घडामोडी आहेत. त्याची वृत्ती ही गिधाडासारखी असल्यामुळे तिथे अशा गोष्टी होऊ शकतात. बरोबर. आलं सर लक्षात. नमस्कार सर. मी एक नमस्ते. विचारते सर. बोला मॅडम. आता पक्षाप्रमाणे पंचमेश शुक्र त्याला मोर हा पक्षी लाभलाय, पण हो पंचमात मात्र बुध सूर्य चंद्र तिघांना पण गिधाड लाभले. मग हो, आता ह्या जातकाची संतती तिच्याविषयी आपण कसं हे करणार?
हो, संतती सुद्धा तशाच पद्धतीची आहे. म्हणजे पंचम स्थान हे पूर्णपणे गिधाडाच्या कॅरेक्टर मध्ये येणार. कधी कधी बाप से बेटा सवाई अशी भानगड असते, कळलं का? तर हो सर. त्यावेळेला पंचम स्थानाचे जे दोष आहेत, तुम्ही डोकं फोडलं तरी सुद्धा मुलं सुधरत नाहीत. अच्छा. तर इथे हा, आई सूर्यचंद्र पण गिधाडात, मग आई वडीलही तसेच म्हणू शकतो. सपोर्टिंग कधी 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 माणसाचं कसं मॅडम, की तुम्ही बघता की अख्खं कुटुंब कोणामुळे बिघडतं, तर जसा बाप तसा बेटा. हा, म्हणजे सगळ्यांचीच मनोवृत्ती तशीच राहील. येस, एक्झॅक्टली. एक्झॅक्टली तसंच आहे. मनोवृत्ती ही अशीच पद्धतीने असते. म्हणून कधी कधी तो अख्खं जीवन संपतं, पण ते लोक सुधरत नाहीत. जेव्हा तुम्ही पण सर सार्वजनिक पंचमेश तर मोर मध्ये आलाय, मग त्याचा थोडाफार काहीतरी इफेक्ट नाही नाही चांगला नाही, असेलच मी ना काय सर? सांगितलं की चांगल्या कुटुंबात एखाद्या मुलीला नेलं, हा. विवाह झाला आणि तिच्यामध्ये विधाड असेल, चांगलं कुटुंब मिळाल्यानंतर पण ती तिथे तक्रारी करते. एक तर करते, केस हो. अशी अशी पाहिली अंबरनाथची, की राहायला मुलगी माहेर तिचं सायनला होतं प्रतीक्षा नगरमध्ये, आणि नवरा ऍडव्होकेट होता. आणि ही त्या बुद्धीमध्ये काय होतं काय माहिती नाही, पण ही घरातून निघाली आणि त्या घराला रॉकेल ओतून तिथे बिछाना जाळून नंतर लॉक करून निघाली आणि घर पेटवून दिलं. बापरे. आता काय कराल तुम्ही? ही वृत्तीच चांगली नाहीये, गिधाडासारखीच आहे, म्हणजे स्वतःलाही नाही दुसऱ्यालाही नाही. म्हणूनच बघ, मी हा प्रश्न विचारला की पंचमेश तर चांगल्या अवस्थेत आहे, पण पंचमाला एवढे 3 ग्रहांनाही गिधाड लागले, मग म्हणून बरोबर. संततीचा मानसिकता कशी असू शकते ना असं. तिचा शेवटी तिला वेडी म्हणून ठरवावं लागलं, नवरा वकील असला तरी. आणि नंतर त्यांचा डायव्हर्स झाला आणि जो जो नवरा वकील होता तो एका फार मोठ्या राजकारण्याचा सल्लागार होता. पण हे असं सगळं गळ्यामध्ये आलेलं धोंड आहे, त्याला काय करू शकतो? म्हणजे सर मनोवृत्ती. इथं असं आपण म्हणू शकतो का की संतती जरी चांगली असली तरी घरातल्या लोकांमुळे तो बिघडू शकतो, असं हो आपण म्हणू हो, शकतो का? येस. तुमचे संस्कार हा. मॅडम, आई वडिलांचे बरोबर आहे. संस्कार ते फार उपयोगी पडतात, पण त्या संस्कारामध्ये मूल वाढत नसेल. बरोबर, तर ते पण तसंच वागू शकतं. एक्झॅक्टली, नक्की बरोबर. तसंच आहे. बऱ्याच वेळेला आई म्हणजे वडील इथं सांगतात तसा की विचार करायला वाव आहे की मोर येस, मिळाल्यामुळं तो स्वतःहून व्यक्ती चांगली आहे, पण घरातल्यांच्या संस्कारामुळे ती तशी घडू शकते, असं म्हणू येस. शकतो आपण. दुसरा भाग असा आहे ओके. मॅडम की बघा, एक तर शुक्र हा उच्चीचा आहे, वर्गोत्तम आहे. आपण हो. बघितलं तर मी नवमाशात आहे, मीन राशीमध्ये आहे. हो. आणि त्या ठिकाणी संतती दिसायला सुंदर आहे, बरोबर. पण दुर्गुणी आहे. काय कराल तुम्ही? बरोबर, काहीच उपयोग नाही त्याचा पण. खरं आहे. खरं आहे सर. आहे की नाही? आता तुम्ही मला हो सांगा, सर. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये जो अपघात झाला, हो. त्याच्यामध्ये आई वडील आजी आजोबा आणि स्वतः व्यक्ती, आता गेल्या महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण झालं, ते सगळे अजून जेलमध्ये आहेत. हो. आता हो त्या सर. ऐश्वर्याला काय करायचं आहे सांगा मला? नाही, काहीच कामाचं नाही ना ते. ते एक कार्ट असं निघालं, दुसऱ्या दोघांचे जीव गेले, आणखी त्याचा मित्र पण जेलमध्ये आहे. आई वडील ते रक्त बदली केलं, अमुक केलं तमुक केलं, हे सगळं करायला लावलं कोणी? तर नातवाने. बापरे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो मी मॅडम, की 350 कोटी रुपयाचा रिसॉर्ट महाबळेश्वरचा हा तोडून टाकला शिंदेने, माहिती तुम्हाला? बापरे. सपाट करून टाकला. येस. अहो, हे असे काही ना काही भयंकर काही संकट येतात हम्म, ना, हम्म. की तुम्ही तर पत्रिका. त्या मुलाच्या आजोबांनी पण भरपूर लोकांच्या जमिनी लाटल्यात खोटे पेपर बनवून. पण ते पण गिधाडाची अवलाद असेल ना काहीतरी. काय करणार तुम्ही? तर तुम्ही म्हणताच ना, आणि करे दादा भोगे पोता, तसं हा, ते. असंच आहे ते. हा. राहू गिधाडात असेल सर. हो, असू शकेल, काही असू शकेल, काही होईल. तुम्हाला विचार करायला वाव आहे, संधी आहे. सर म्हणजे आत्ताच एक्झाम्पल ह्याला मॅच होईल अशा पद्धतीत असेल की दिसतोय शुक्र पण आहे मात्र सगळं गिधाड, हो. असं पण कॉम्बिनेशन असू आता विचार एक्झॅक्टली, करा मॅडम, एक्झॅक्टली. की 2 कोटीची पोर्शे गाडी आहे आणि तिथे ते आरामात जायचं जगायचं सोडून हे भलतंच काम करायला गेले, आणि आजी आजोबा
वडील, आई आणि तो स्वतः आणि त्याचा मित्र सगळे जेलमध्ये आहेत, अजूनही आहेत. आणि त्या ह्याच्यावरती त्यांना जामीन मिळालाच नाही. रक्तबदली केलं म्हणजे सरकारच्या बापरे. ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. सरकारी कामकाजात हो, IPC हस्तक्षेप करत ना. Yes. आता त्यांनी कपाळाला हात लावला आणि त्यातल्या त्यात ते रिसॉर्ट सुटलं, ते वेगळं. आता ते ह्या मॅडम म्हणतात की त्यांनी पण उलटसुलट कागदपत्र सगळी केली, ते एका वेळेला सगळं गिधाडामध्ये भोगावं लागलं. आणि इतक्या जमिनी हडपल्या तर ते रिसॉर्ट गेलं तर ते जाणारच होतं. हो, आणि ते पण हडप केलेलं होतं. हो ना, मग ऍक्शन आणि रिॲक्शन आहेच ना. येस इथे धर्माला ऍक्शन आणि रिॲक्शन आहेच. आहे. मग हे असं सगळं घडतं, त्याला कारण काय आहे? काही नाही करू शकत. यू कांट. पण वेळ यावी लागते. महाबळेश्वरच्या ठिकाणी रिसॉर्ट म्हणजे सर त्याचे कमवले पण त्यांनी भरपूर असतील, मग ते असं प्रश्नच नाही. त्यामुळे ते गमवावे पण लागले अचानक असं. वेळ अहो, यावी ते लागली. ते मोठं प्रकरण झालं तसं पुण्यामध्ये. हो तर हो वेळ यावी लागली आहे, तुम्ही बरोबर म्हणलात. आपण म्हणतो घडा भरावा लागतो. येस येस, गडा भरला की पाणी उतू जातं. बिल्डरला सगळ्यांचं हे लागलं, बिल्डर आहे ना मोठा तो. हो, सगळे शाप लागले. त्या अरे तुम्हाला शाप मुलाचे लागले. आजोबा भंगारवाले होते आणि भंगाराच्या ह्याच्यात त्यांनी अशा लोकांच्या आजूबाजूच्या जमिनी लाटल्या. मग पहा ना, शनी अरे प्रधान बाबा, ते चालू आहे रेकॉर्डिंग, आता शनीने हे नको फटका मारला. बोलूया आपण. शनीने फटका मारला ना मग त्यांना. सॉरी सॉरी मॅडम. नाही, मग ते मला रेकॉर्डिंग पाठवता नाही येणार हं, कारण असं असल्यावर ते मग युट्यूबला नाही तर टाकू शकत ना. तुळेच्या गुरुनी सर काय मी एक विचारू काय करायचं मग? एका हा रात्रीच एका रात्रीच झालं प्रकरण सगळं. हा, ठीक आहे. आता सर मी एक विचारू का सर? एकेकाने विचारा. येस मॅडम. हा सर, सर भाग्यामध्ये आता कन्या राशीमध्ये मंगळ आणि शनी एकत्र आहेत आणि दोघांनाही कावळा मिळालाय सर. मग त्याचं म्हणून भाग्याचं हे झालं का? काय त्याचं फलित कसं नाही, देता आता येईल सर? फलित असं आहे, कावळा जो आहे तर कावळा हा, हा पितृचा कारक आहे. कधी कधी हो कावळ्याचा विचार करते वेळी तुम्हाला यदा कदाचित तुमच्या जीवनामध्ये जे काही राखीव धन आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या पूर्वजांनी ठेवलेलं, इन शॉर्ट हा पूर्वजांचं हा जे आहे ते तुम्हाला भाग्याने कधी कधी काय असतं, पूर्वजांचं पुण्य असतं ना, ते आपल्याला मिळतं. असाही हा भाग हा, अच्छा, ओके सर. कळलं का? म्हणून सगळं भाग्य म्हणजे त्यांना मिळालं सगळं एवढं, पण त्यांनी नंतर ते गेलं त्याचं, नाही का? आता ते भाग्यामध्ये होतं म्हणजे. म्हणजे ती पत्रिका नाहीये मॅडम, ही हे वेगळं आहे. ते वेगळं आहे, ते फक्त तुम्हाला चर्चा होती ते. तर अच्छा, ओके अशा तऱ्हेने म्हणजे काही घटना होऊ शकतात. म्हणजे ओके सर, घटना थँक्यू. कुठल्या थराला जाऊ शकते, त्याचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. हे असे सगळे सर प्रश्न आहेत. दशमस्थानात पण कावळ्याचं काय होईल? काय पूर्वजन्माचं संग्रहित असणारं जे काही धन आहे, कावळा जरी गुरुमध्ये, परत मी तुम्हाला सांगतो मॅडम, की आलेला कुठलाही ग्रह हा आपल्या पसंतीने तिथे पक्षाला मिळत नाही. तो त्याच्या जन्माच्या तिथीवरती त्याचं जे काही कार्य आहे तो ते करतो. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी कावळा हा गुरुकडे आलेला आहे. आणि पुन्हा एकदा हो हो. सांगतो की कावळा जो आहे तो आपलं पितृ, जे पूर्वीचे जे धन आहे किंवा आपलं जे काही पूर्वज असतात त्या पूर्वजांची मालमत्ता असते, तर ती सुद्धा आपल्याला उपजीविण्यासाठी चांगली असते. तर त्याला कारण कावळा. कळलं? घुबड नाही. कावळा हे पूर्वस्थितीतलं जे काही मिळालेलं आहे. कधी कधी आपल्या पूर्वजांनी चांगलं काम केलेलं असतं आणि त्या ठिकाणी नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचं पूर्णपणे कर्म होतं तयार, चांगला वागतो, त्याचं ते कर्म मध्ये डिपॉझिट केलं नाही तर मिळालेलं सुद्धा हरवून जातं. सर सर ऐका ना, एक मिनिट, मला ह्या दशमस्थानासंबंधी विचारायचंय. तुम्ही एवढं कावळ्याचं सांगताय आणि पूर्वजांचं, तर समजा आता आपण असं धरलं की ही व्यक्ती व्यवसाय करत आहे, तर मग तो म्हणजे त्याचे पूर्वज काय, समजा व्हॉट एव्हर जो काय व्यवसाय करत असेल तर त्याच संदर्भात तो व्यवसाय करेल किंवा करत असेल, असं पण आपण काही म्हणजे लॉजिक हो, लावू शकतो का? असं हे लॉजिक लावू शकतो. दुसरी गोष्ट, हा. कधी कधी कसं असतं मॅडम, मी तुम्हाला सांगतो, हम्म. काही जे फॅमिलीज आहेत त्यांना जो काही व्यवसाय करण्याची जी संधी असते किंवा
पारंपरिक ज्याला आपण म्हणतो हा 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 की आपल्या जो काही कुटुंबाचा व्यवसाय पुढे जाऊन नेणं. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी की किर्लोस्कर एक फार मोठी फॅमिली आहे. होय होय तर त्यांचं पहिले जे पुरुष होते त्यांनी ते एस्टॅब्लिशमेंट केली आणि आज त्यांचं टायअप टोयोटो सोबत आहे आणि अतिशय चांगल्यापैकी त्यांचं सगळं काम चाललेलं आहे. आणि हे सगळी पुण्याई मिस्टर किर्लोस्कर जे मुख्य होते त्यांची आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला कसं माहिती आहे की आम्ही शेअर होल्डर आहोत त्यातले, म्हणून आम्हाला माहिती आहे. आणि एवढ्या चांगल्या कंपनीचा रिप्लाय आहे ते विचारू नका. किर्लोस्कर फेरोज वगैरे ज्या कंपन्या आहेत ना, इन थाउजंड्स ऑफ करोड, त्याच्यापेक्षाही जास्ती, थाउजंड नाही लॅक्स ऑफ करोड. होय 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 आणि टोयोटो सारखी इंटरनॅशनल कंपनी त्याच्याबरोबर टायअप करते. भारतामध्ये टोयोटो दुसरं कुठलीही गाडी बनवू हे किर्लोस्कर शिवाय बनवू शकत नाही. त्यांचे कॉपीराइट्स आहेत सगळे. म्हणजे हे असं जे मिळतं भाग्य हे कशामुळे मिळतं, तर संचित कर्म असतं ना ते. बरोबर. मग तसंच संचित कर्म चांगलं आणि वाईट हे दोन्ही. आता गुरु मॅडमने विचारलं की गुरुग्रह आहे, तर गुरुग्रह हा पण देणार आहे ना. होय मग त्या ठिकाणी गुरुग्रहाचं महत्व काय आहे, तर त्या ठिकाणी तुमची भाग्य निर्मिती कशापासून होऊ शकते. यदा कदाचित पारंपरिक परंपरेने आलेला जो व्यवसाय आहे, आज अनेक कितीतरी लोक जे आहेत, उदाहरणार्थ समजा की आपण बघितलं तर धीरूभाई अंबानी स्वतः त्यांचं कुटुंब श्रीमंत नव्हतं, पण आज मुलं त्यांची फार मोठी श्रीमंत आहेत ना, हो सर. नाही का. मग ते त्यांचंच सगळं मिळतं ना त्यांच्यामुळे, तसा भाग आहे. तर भाग्यस्थान आणि दशमस्थान ह्याच्यामध्ये मंगळ, शनी आणि गुरु हे तिन्ही ग्रह जे आहेत ते कावळा या नात्याने आलेले आहेत. हा आता अजून आहे का, भाग्यात शनी आणि मंगळ आहे. ह्या दोघांना पण हे मिळालंय काय, कावळा. आणि हा शनी म्हणजे लग्नाचा कारक आणि धनाचा पण कारक आहे. तर मग तिथलं फळ कसं द्यायचं, आता तो कावळाच मिळालाय ना. आणि लग्नात आणि धनात काही म्हणजे पक्षी नाही आहेत ना, म्हणजे पक्षी इन द सेन्स ग्रहच नाही. सांगतो सगळं सांगणार. हा असं आहे मॅडम हा की कधी कधी आपल्या वंशामध्ये आपले पूर्वज जन्माला येतात. येस येस येतात. हो काही वेळेला आपल्या कुटुंबात असं मूल जन्माला येतं की जे आपण त्याच्यामध्ये त्याचे गुण आपल्याला आढळतात. मग कोण म्हणतं की हा पंजोबासारखा होता, हा आजोबासारखा आहे, त्याच्यावरती अमुक एक मार्क असेल, अमुक एक हे असं. तर काही लोकांचा जन्म जो आहे तो पुन्हा पुन्हा त्याच कुटुंबामध्ये पण होण्याची शक्यता जी असते ती तुम्हाला विचारात घेतली पाहिजे. अच्छा अच्छा असं आहे. म्हणजे भविष्यामध्ये सांगण्यासाठी भरपूर काही साहित्य तुमच्या डोक्यात जेवढं असेल तेवढं तुम्ही चांगल्यापैकी ज्योतिष शिकू शकता. सर शनी द्वितीयश म्हणून म्हणताय का, कुटुंब हो येस मॅडम, पूर्वज ना, पूर्व. पूर्वज आहेत. आणि आता असाच मग मंगळाचा फलादेश कसा देणार, कारण हा ते मंगळ भाऊ तापेश पण भावंड आहे. सुद्धा एकमेक त्या. आता आपण काही वेळेला कावळा हा मंगळाकडे आलेला आहे, हो बरोबर की नाही. हो मग ना. कधी कधी काही भावंडांचा ऋणानुबंध जे असतात हा ते तसेच असतात. बर, पण तो पंचम चतुर्थेश स्थान पण आहे. काय म्हणतात. नाही, तो मंगळ जो आहे ना, तो चतुर्थेश पण आहे आणि लाभेश पण आहे ना. हो हो. हम्म. मग अशा वेळेला त्या ठिकाणी तो कावळा सुद्धा तुम्हाला जे एक प्रपंच आहे तो असं पण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कावळा हा कधीही स्थिर राहणारा पक्षी नाहीये. नाही नाही नाही. हा सतत भ्रमंती करतो आणि आगाऊ सूचना देतो. मग अशा गोष्टीचा भाग पण आहे. कावळ्याला अगोदर कळतं, मेसेंजर आहे, कळलं का. हे तुम्हाला जेवढं लॉजिक लावाल तेवढं तुमचं जे हे आहे ते अतिशय उत्तम होऊ शकतं. सर मी विचारू, हा बोला मॅडम. सर पूर्व पुण्याई आपण कुठल्या ग्रहावरून बघायची, ग्रह त्या जातकाला पूर्वजांचं हे मिळालं. पूर्व पुण्याई ही गुरुकडे असते. अच्छा, गुरुग्रह असा आहे, सांगतो मी तुम्हाला पूर्ण उत्तर देतो व्यवस्थित. गुरुग्रह असा आहे की पूर्व कर्मानुसार आपला जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे, तिला पण घेऊ नका, कोण वेगळं आहे.
तर जिथे झालेला आहे, तर अशा ठिकाणी आपण कदाचित पुन्हा त्याच कुटुंबात जन्म घेतलेला आहे आणि पूर्वकर्म जे आहे. तर तुमचा प्रश्न काय होता, परत मध्ये राहून गेला. पूर्व पुण्य किंवा पूर्वजांचा आपल्याला जे आशीर्वाद मिळतो तो कोणत्या ग्रहावरून बघायचा? गुरु ग्रहाकडे. गुरुवर. ओके सर, थँक्यू. गुरुग्रह हा श्रेष्ठ आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. अच्छा. आणि त्याचं अस्तित्व फार महत्वाचं आहे. नाही, जसं आपण सर म्हणतो ना, राहू आजोबा पणजोबा वगैरे यांचं प्रतिनिधित्व हो करतो. हो हा, येस, म्हणजे गुरुवरून आपण नाही पूर्व नाही, पुण्य. पूर्व आहे. आलं लक्षात सर, थँक्यू. सर मग वास्तू संदर्भात जर विचार करायला गेला तर ह्यांना सतत एका वास्तूमध्ये सौख्य मिळणार नाही, सतत बदलावी लागेल असा पण विचार नाही ना करू शकत कावळा आल्यामुळे? नाही, आता चतुर्थ स्थानामध्ये ग्रह नाही आहेत मॅडम. नाहीये, पण पण चतुर्देश हा हा मंगळ हा प्रॉपर्टीचा कारक आहे हो आणि तो चतुर्देश पण आहे, बरोबर आहे. हो हो मग आता त्या ठिकाणी कावळा आल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी अस्थिरता, हा तेच की. आपण असं सांगू, हो स्थिरता, स्थिरता आणि अस्थिरता याच्यामध्ये फरक आहे. फरक आहे. आता हो कधी कधी काही वेळेला जातक हा सतत घर पाठीवर घेऊन फिरत असतो. हो अशा लोकांचं काही जीवन जे जातं, काही लोकांना ती संधी पण मिळत नाही की आपलं स्वतःचं घर बनवायचं असतं, बनवायला बरोबर. हवं. नोकरीच्या संदर्भात सुद्धा बदलीमुळे सुद्धा हो, घर बदलावं लागतं म्हणा किंवा स्पेशली कसं आहे मला सांगतो मॅडम, की काही लोक आर्मी मध्ये गेलेले आहेत ज्यांना फक्त नोकरीची इच्छा होती, पण त्यांनी घर वगैरे बांधणं, हे करणं ते करणं त्यांना शक्य झालंच नाही. कारण का, की बरोबर त्यांच्या नशिबामध्ये ती पोस्टिंगच अशी आहे की ते जगात त्यांचा जुळला गेला नाही. बरोबर. वास्तूशी संबंध त्यांचा तसा राहिला नाही, म्हणजे राहत्या घराशी संबंध त्यांचा हो राहिला हो नाही. बरोबर. असे कितीतरी लोक आहेत, मोठे आहेत, पण त्यांना स्वतःचं घर नाहीये. आहेत बरोबर. मग प्रत्येक. इथं सर व्यवस्थानाबद्दल सुद्धा आपण गुरुला कावळा हा पक्षी लाभलेला आहे. मग त्या संदर्भात सुद्धा सर कसा विचार करू शकतो? हो, भ्रमंती आहे ना, हो, 12वं स्थान हे म्हणजे काय. जसं चतुर्थाचा संबंध आपण लावला तसा संदर्भ इथं लागू शकतो. हो, तिथे सुद्धा येणारी रास कुठली आहे मॅडम? धनु आहे ना, व्यवस्थानात धनुरास आहे. हो, त्याचा आणि अधिपती गुरुला कावळा लाभ. हो दशम स्थानामध्ये आहे. मग त्या हो ठिकाणी सुद्धा 12वं स्थान हे कीर्तीचं स्थान आहे आणि हो तिथे केतू आहे. हो. कदाचित मोक्ष सुद्धा मिळू शकतो. अच्छा. मग तिथे कुठला ग्रह आहे? कोंबडा आहे. कोंबडा आहे. हो, पण रास जी आहे तिचा ती अधिपती धनुरास आहे. बरोबर. तुम्हाला शेवटी हे सगळं शास्त्र जे आहे ना मॅडम, हे लॉजिक वरतीच अवलंबून आहे. अवलंबून आहे. बरोबर. तुम्हाला तुमचं मन जे आहे ते काय सांगतं, काय सुचवतं, इट्स इन्फॉर्मेटिव्ह. हो सर. जर ऐका ना, मग लाभेश बोला. मंगळ पण कावळा, म्हणजे त्याला लाभ मिळवायचे असेल तरी पण ते म्हणजे असं फिरतीच, म्हणजे काय एक्झॅक्ट काय असं सांगायचं? आहे, अस्थिर हा अस्थिर हा, म्हणजे लाभात पण अप्स अँड डाऊन येतील असं. अप्स अँड डाऊन पेक्षा हा ज्याला आपण तो स्थिरता नसेल कधी अच्छा. हॅलो. म्हणजे आता इथे आपण जर पाहिलं मॅडम, हम्म, तर फक्त घुबड जो आहे आणि मोर, हम्म, हा दोनच त्याच्यामधला जो पक्षी आहे, जसं शुक्राला, लग्नाला होय. आणि राहूला त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं हे मिळालेलं आहे. हो हो त्यातल्या त्यात हो हो. गिधाड हा त्याप्रमाणे वागणारा आहे, त्याचं फलादेश तसंच मिळणार तुम्हाला. हम्म, हम्म, हम्म. कळलं का? लग्न सुद्धा सर चर लग्नच आलेलं आहे, म्हणजे त्या दृष्टीने विचार करायला गेला तर अस्थिरताच तिकडूनही दाखवतेस ना सर. नाही, 1 4 7 10 ही केंद्र स्थानामध्ये चरच आहेत. चरच आहेत ना. हो ना सर. हम्म. आणि इथे कळलं का? सप्तमेश चंद्र पण सर गिधाडात आहे. हा, हा आणि आपण सप्तमाचा कारक शुक्र हा मोर, म्हणजे हो. ह्या व्यक्तीचं लग्न झाल्यावर म्हणजे त्याला समजा काय पार्टनर चांगला तर असेल पण क्रोधी असेल, म्हणजे कारण आपण हा गिधाड म्हणतो ना, तर असं पण म्हणजे म्हणू शकतो का?
नाही बघा, असं आहे मॅडम, तुम्हाला थोडक्यात सांगतो. सगळ्यात सुंदर असणाऱ्या व्यक्ती या वागणुकीने चांगल्या असतात असं नाही. हा, नाही, बरोबर आहे ना. कळलं ना? बस त्याच्यामध्ये सर्व आलं. बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. एका वाक्यातच पंचमेशाचंही उत्तर मिळालं, हा, सप्तमेशाचंही मिळालं सगळ्यांचे मॅडम. आले, बरोबर आहे. सगळ्याची आणि झाली. इकडे पण आहे ना, तो दशमेश पण शुक्रच आहे ना. हा, हो. म्हणजे जे काय आहे ते हो. एका याच्यामध्ये तुम्हाला हे करता येतं की त्याला मिळालेला सारख्याला पक्ष वारके बोलतात तसं. हम्म. सारख्याला वारके. येस. जे असेल ते मग त्या ठिकाणी तुम्हाला. ऐका ना, अपर्णा हा राहुल मॅडम बऱ्याच वेळेचा त्यांचा हात वर होता बरं हा का. हा का? बरोबर, बोला ठीक मॅडम, आहे. कुठे आहेत त्या? मगाशी त्यांचा हात वर. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे सर. कृष्ण. हा, हरे कृष्ण. सर मला तेच विचारायचं होतं, पण बहुतेक तृप्ती मॅडमनी तो क्वेश्चन पण कव्हर केला की कावळा जिथे जिथे आहे मग तिथे अस्थिरता, जसं मगाशी तुम्ही म्हटलात की स्थिरता नाही. मग ज्या ज्या स्थानात तो आहे तिथे म्हणजे लाभ जरी असतील तिथे ते स्थिर नाही राहणार, किंवा लॉसेस जरी असतील तरी ते कायमस्वरूपी लॉंग टर्म साठी नाही, फ्लक्च्युएट होत राहते असं हो, सगळं आहे. किंवा फ्लक्च्युएट वास्तू फ्लक्च्युएट. संदर्भात आता येस, तसं येस. हे आहे, फलित म्हणजे बस तशी आपण प्रेडिक्ट करता येईल. बघा, तुम्ही जर अभ्यास केला तर मॅडम, तर अनेक लोकांच्या स्वतःच्या अजून वास्तू झालेल्या नाहीये. अगदी बरोबर अनेक. सर. आणि होऊन सुद्धा त्या गेलेल्या आहेत. हो मॅडम, सर. तुम्ही दिल्लीमध्ये बघितलं, आज 1,00,000 घरं तोडलेत. 1,00,000. प्रत्येक घरामध्ये 4 माणसामध्ये 4,00,000 लोक बेघर झाले. मुंबईमध्ये सुद्धा सेम बापरे. चालू आहे, पण पेपरला येत नाही. पेपर मनाई केलेली आहे. हा, हा. टीव्हीला येत नाही, फक्त रील येतात त्या. असं भयंकर बापरे. नुकसान झालेलं आहे. मग अशा वेळेला कित्येक लोक असे आहेत की जे वास्तूसाठी डिपेंडेंट आहेत, भाड्याच्या घरात राहतात, अनेक कष्ट करतात. हे सगळं करत असताना त्यांना किती प्रसंग येत असतील विचार करा तुम्ही. तर तसा भाग जो आहे तो बरोबर. त्याच्यामध्ये दर्शवतो. आता तर बुधवारी एक कायदा आलेला आहे, तुमच्याकडे रजिस्ट्री जरी असेल तरी सुद्धा तुमचं घर राहणार नाही, त्याच्यासाठी दुसरे कायदे आलेले आहेत. आज पुण्याला तुम्ही जाऊन बघा, त्या कुदरवाडीमध्ये काय परिस्थिती आलेली आहे. हो हो 900 सर. एकर हो जमीन तोडून टाकली, हो आणखी हो. तोडतायत, चालू आहे. कारवाई सर चालू आहे. हो. मग हे असं सगळं दुःख येतं ना. आता ते रेड झोनचा आजच तेवढी मोठं हे आलेलं आहे, रेड झोन डिक्लेअर केला आहे. मग हे असे सगळे प्रश्न भयंकर आहेत जीवनामध्ये. त्यांना पण सर मग विकल्प. हे आता कावळ्याचं जसं हा, आपण जे बोला. म्हणतो, मग ह्यांना वास्तू संदर्भात मग म्हणजे फ्युचर मध्ये पण अस्थिरताच आपण सांगू शकतो ना, की हो तुम्हाला म्हणजे हो स्वतःची हो वास्तूच्या हो. बाबतीत येस. आता बघा कसं असतं मॅडम, सांगतो. आता युद्ध चालू आहे. तुम्ही गाझा पाहिले, तुम्ही इस्रायल पाहिलं, आता तुम्ही इराण पाहताय. काही हो ना काहीतरी हानी होतेच ना, लोकांची घरदारं गेली ना सगळी. मग अशा वेळेला खरं आहे. माणसं बेघर होतात की नाही, हो हो हो. असं आहे. मग परत तिथे जे सिटी ज्या होत्या, शहरं, त्याची आता गावं तयार झाल्यात, अशी अवस्था आहे. हो, काय सर. करू शकतो? काय नाही करू शकत. हे नशीब आहे. नशिबाच्या पुढे आपण काही करू शकत नाही. एका चुकीच्या माणसामुळे सुद्धा एखाद्या देशामध्ये प्रांताची, देशाची वाटोळ लागतं, राष्ट्राची, राज्याची. फार गहन प्रश्न आहे ते. म्हणून व्यक्तीचं कुटुंब आणि त्याचे आई वडील किंवा त्या कुटुंबाला संकटात आणणारे त्याचे लोक, हे सुद्धा असू शकतात. आणि काही लोकांच्या स्वभावामुळे, कर्तृत्वामुळे, कारवाईमुळे अख्खं कुटुंब हम्म, हम्म. त्रासामध्ये येतं. नाही येत का? हो हो सर. सर, त्याचं. आणि हे आणखीन एक मला बरोबरच विचारायचं आहे. होतं की बोला. चतुर्थाचं मग भाग्यस्थान जे आपण म्हणजे इतर आपण वैदिक आपल्या ह्याच्यानुसार जे बघतो की मग त्याचं भाग्यस्थान बघतो, आणि मग तसं ह्या बाबतीत आपण जेव्हा पंचपक्षी बघतो तेव्हा त्या ह्याच्यात ते नियम आपण नाही लावले तरी नाही लावा, आता समजा चालणार. लावलं आपण तर शेवटी तो हा नवपंचमच झाला ना. भाग्यस्थान चतुर्थाचं म्हणजे धनुराशी आली ना हा हा हा. मॅडम. येस येस. पाहिलं ना आपण मगाशी. तसं पाहू शकता तुम्ही, लॉजिक तुमचं करेक्ट. तुम्ही पाहू शकता, वापरू शकता. पण मुळात आलेला पक्षी हा त्या ठिकाणी आपला जन्म कृष्ण पक्षात का शुक्ल पक्षात झालाय, त्याच्यावरून हे सगळं ठरलं जातं.
याच्यामध्ये दुसरा ऑप्शन नाही. आपण गोचर नंतर घेणार आहोत. गोचर म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे. हो हो ना, म्हणजे सर इथे ह्याच्यावरनं किती आता ऍक्युरेट आपण सांगू शकतो. सर हा इथे गोचर कावळा हे आलाय तर बोला बोला कावळा बोला आलाय मॅडम. तर मग या जातकाची फसवणूक होईल असं पण आपण म्हणू शकतो का? नाही नाही, फसवणूक वगैरे होणार नाही, पण तिथे नाही का? पक्षी हा चांगला नाहीये. हो, मग आता फसवणूक कधी कधी कोणत्या एक पक्षावरून होईल असं मिनिट आपण म्हणू एक शकतो एक सर? एक मिनिट एक मिनिट. हा वारसा हक्काने मिळणारी जमीन हा किंवा वारसा हक्काने मिळणारं जे काही यश आहे, मग हा, धन संग्रहित आहे. संपत्ती आहे, धन आहे, हा, मग त्याच्यामध्ये जर कावळा आला आणि तुम्हाला व्यत्यय आला तुमच्या पॉलिसीमध्ये, अच्छा. एक मी नियम सांगतो तुम्हाला, कायमस्वरूपी लक्षात ठेवा सगळ्यांनी. हम्म. वारसा हक्क हा सगळ्यांच्या नशिबात नसतो. हो, बरोबर आहे सर. वर्तमान काळामध्ये आपण जे वावरत असतो तेच आपलं वारस. आणि कालांतराने कायदे बदल होतात. त्याच्यानंतर काही लोकांमध्ये लिटिगेशन होतं. 60-60, 70-70 वर्ष मुंबईच्या स्मॉल क्लास कोर्टामध्ये केसेस चाललेले आहेत. बापरे. म्हणजे तिथे हा हा वारसा हक्काने तुम्ही तिथे आश्रित राहू शकता किंवा अपेक्षित राहू शकतात. नाही, तसं होत नाही. तुम्हाला जगून जायचंय. आता तर अच्छा. इथून पुढे तर आणखी प्रश्न येणार आहेत कायदेशीर. हो सर, बरोबर आहे. आताच तर किती कायदे बदलवून राहिले सरकार. हो, म्हणून त्या वेळेला किती माणसं येतील, कायदे बदलतील. हो, सर मी बोलू का? सर मी बोलू का? हा बोला मॅडम, बोला. आता बऱ्याच बऱ्याच गोष्टींची आपण चर्चा केली आणि हं, खूपशा गोष्टींवर उजेड पडला. इथे पंचम स्थान हे हं, त्रिकोण स्थान दूषित झालं गिधाडामुळे. हं, त्यामुळे आपल्याला बरेचसे वाईट रिझल्ट मिळाले, कारण पंचम स्थान हे एकतर पूर्वसंचित आणि मुलांचं किंवा हे लक्ष्मीचं अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे ते हं, दूषित झालं. पण हं. समजा हा गिधाड अ, अ, तृतीय स्थानामध्ये आला असता, म्हणजे उपचय ओके स्थानात आला असता, तर ओके. आपण त्या गिधाडाचं वर्गीकरण असं केलं असतं की कष्टासाठी तो पुन्हा पुन्हा उभं राहून आपलं इप्सित साध्य करतो, किंवा प्रवास किंवा हे या गोष्टीशी निगडीत राहून गिधाड तिथे थोडंफार चालू शकलं असतं. दुसरा भाग इथे शनी पण कावळ्यामध्ये आलेला आहे, मंगळ पण कावळ्यामध्ये आलेला आहे. तर शनीची तीनही गोष्टी अशा आहेत की एक तर शनीची 10वी दृष्टी अर्थस्थानावर आहे, षष्टावर. शनीची 3री दृष्टी लाभस्थानावर आहे आणि तिथे कावळा आलेला आहे. तर वारसा हक्काने तुम्ही जसं म्हणालात की वारसा हक्काने त्याला जो लाभ मिळणार होता, त्या लाभामध्ये त्याला दिरंगाई किंवा खंडित होणं किंवा कष्ट करायला लागणं, संघर्षाने मिळवणं, उशिरा मिळणं यासारख्या पण गोष्टी घडू शकतील. हे हो, असं होऊ म्हणणं शकतात. योग्य ठरेल का सर? हो हो, होऊ शकतात. कसं असतं मॅडम, शेवटी वारसा हक्क हा डिपेंडेंट आहे. हा. हो. प्रॉपर्टी ही जर तुम्ही असेल तर तुम्ही बेवारस नाही हा. आणि तुम्ही अवलंबून पण नाही. वारसा हा अवलंबून असणारा कायदा आहे. हा. जर त्याने दिलं तर मी वारीस होईल, नाहीतर नाही. कळलं? हो सर. जर समजा एकाच कुटुंबामध्ये 5 मुलगे असतील, 4 बहिणी असतील किंवा 3 मुलं असतील, तरी सुद्धा वाटणी करताना कदाचित आई वडील वाटणी करताना एकाला जास्ती एकाला कमी असं सुद्धा कायद्याने करतात. समजायचं त्यावेळेला ते आपल्या नशिबात नाही, असं होऊ शकतं. इंडिव्हिज्युअल होरोस्कोप आहे ती. 100% बरोबर आहे सर. अगदी बरोबर आहे सर. होऊ शकतं, होतं. अनुभविक तुम्ही तर सगळेजण अनुभव आहात चांगल्यापैकी. तुम्हाला माहिती आहे की काय काय आपलं हे जीवनच टेम्पररी आहे, सगळं नेव्हर परमनंट, कधीही कायम नाही. किती जरी तुम्ही केलं तरी सुद्धा ते कायम नाही.
जे आहे पुढचा दिवस कसा उगवेल हे परमेश्वराच्या वरती अवलंबून आहे. आज आपण काहीतरी सेफ आहोत, इतर राष्ट्र किती दुःखात आहेत माहिती कसं आहे. सर एक मी म्हणू, हा बोला. आमच्याकडे तुम्ही जीवनाचे म्हणतात बोलतात ना, तर आमच्याकडे अमोल मानेकर डॉक्टर घाटकोपर मध्ये फेमस पुरा पंच हो पं, पं, 50वा जन्मदिन त्यांच्या आदल्या दिवशी होता. दुसऱ्या हो दिवशी तो चेकअप करायला गेले. 5 हा हॉस्पिटलमध्ये ते जात होते. पुरी पब्लिक तेवढी रडते की असा डॉक्टर आमच्या हातातून गेला. आतमध्ये गेले तपास करायला, तिथेच पडले आणि गेले. हा जीवनाची माहिती आहे सर, एवढे 5 हॉस्पिटल सांभाळलेले, एवढे 50 वयाचे सगळं त्यांचे आपल्या हातात काही त्यांची नाही. हा त्यांच्या बहिणीच्या हसबंड लीलावतीमध्ये आहेत, बरोबर. अमोल मानेकर. बघा कसं जीवन आहे, असा दुःख वाटतो. तुम्ही बोलले ना म्हणून मला असं बोलायला वाटतं. हे जीवनच असं आहे, ज्याने भागवतम वाचलेलं आहे ना, तर संपूर्ण जीवन त्याला श्रीमद भागवतामध्ये सगळं काही वर्णन केलेलं आहे. तुम्ही कुठलाही स्कंद काढा, तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळेल. हे जीवन म्हणून तुम्ही तुमच्या संयमाने जगा. जो हरी करेल तोय. आपल्या हातात एकही कुठली गोष्ट ताकद नाही आपल्याकडे. टेम्पररी आहे सगळं, असं आहे. म्हणून आपण हा काही विचार करू शकत नाही. हा बोला. हा नमस्ते सर. नमस्ते. सर बघाशी म्हणजे ठीक आहे, मला फक्त पंचपक्षीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्या घटनेबद्दल बोलायचंय. आता हदनकर मॅडमनी प्रवासाचा पण विषय काढला होता, आणि आपण जी पुण्यातली घटना म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष जे झालं, पॉलिटिकल असं काही नाही, पण पंचपक्षीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्या दिवशी जर बघितलं तर त्या दिवशी 19 मे 2024 ही तारीख होती. आणि म्हणजे मला ऑनलाईन ते डिटेल असे भेटलेले की पहाटे 2:30 वाजता ती घटना घडली. त्याप्रमाणे लग्न कुंडली मी काढली आणि मीन लग्न आलं सर. लग्नातच मंगळ राहू बसलेले, आणि लग्न तर कोंबडा ह्याच्यामध्ये आलं, पण प्रवास आहे आणि कुटुंब स्थान पण सफर झालं आहे. तर इथे सर 4 ग्रह म्हणजे रवी गुरु तृतीय स्थानात आहे शुक्राच्या राशीमध्ये, तिथे गिधाडच आलंय. आणि धनस्थानामध्ये बुध शुक्र आहे मेषेचे, तर तिथं पण गिधाडच आलेलं आहे. अरे देवा. हो, तर म्हणजे ते प्रूव्ह म्हणजे होतं की नाही का. हा म्हणजे आपण वर्तमान कुंडली काढली त्यावेळेची, त्या घटनेची. हो हो सर, एक्झॅक्टली. इट इज देअर. येस, इट इज देअर. बरोबर आहे. हो. म्हणजे तात्कालिक ग्रहस्थिती कशी होती त्यावेळेला, हा. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे होती. येस सर. मंगळ बरोबर राहू पण होता मीनेमध्ये, आणि सगळे चतुर्थ स्थानाचे ग्रह अफेक्टेड झालेले म्हणजे गुरु आणि बुध ते सगळे गिधाडमध्येच आहे. रवी पण गिधाडमध्ये आहे, शुक्र पण गिधाडमध्ये झालेला आहे. आता शोध घेतला तुम्ही, फार चांगली गोष्ट आहे. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट कळली पाहिजे की असंही भविष्य कथन करायचं नियम असतात. तर त्याला निश्चितच मॅडम चांगली गोष्ट आहे ही, आणि हे अशा घटना आपल्याला विस्तारितपणे सांगता आल्या पाहिजेत. आणि येस हा सर. अनुभव आहे. हो सर, त्या दिवशी सर रवी गुरु शुक्र हे सगळे कृत्तिका नक्षत्रात होते सर. म्हणजे इथे हे शुक्ल सगळं पक्ष होता. घडतं. येस, येस हे येस. घडतं, त्याला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. हो सर, थँक्यू सर. थँक्यू. गोचरीला अतिशय सगळ्या बाबतीतलं महत्व आहे. म्हणून काळ कोणी ठरवलाय ह्याच्याच करता तर सगळं चाललेलं आहे. आपण जे काही छायाग्रह शिकलो ते सुद्धा त्याच्यासाठीच आहेत ना. हो सर. तो गोचरीचं नेक्स्ट टाइम घेणार ह्या हा, पंचपक्षीमध्ये. गोचर घेणार आहे. कसं आहे मॅडम माहिती आहे का, की गोचर आणि महादशा हा एक पार्ट आहे, आणि त्याच्यानंतर भावमध्य हा एक भाग आहे. गोचर घेणार, आणि गोचरीचा हा हा हा. फलादेश अतिशय भिन्न आहे. तो म्हणजे त्या ठिकाणी प्रश्नकुंडली सुद्धा आपण विचार करणार आहोत. अच्छा. प्रश्नकुंडलीचा पण विचार करणार, जातक आपल्याकडे आल्यानंतर त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्यावेळची कुंडली मांडून नंतर त्याचं फलित कसं द्यायचं असं आहे.
पण मूळ कुंडली जर त्याची तशी असेल तर गोचरीच्या ह्याच्यावरती तसा फलादेश हा त्याला मिळेलच अशी शाश्वती नसते. आता समजा शनी मंगळाची जी युती आहे तर ही पारंपरिक कुंडलीमध्ये ग्राह्य नाहीये. समोर शुक्र पण आहे, दॅट इज रॉंग. मग पारंपरिक मधले फलादेश भिन्न होतील, पण पंचपक्षी मधले पण भिन्नच आहेत असं आहे. अच्छा, म्हणजे गोचरीमध्ये जर तिथे जर चांगला पक्षी आला आणि प्रश्नकुंडली मधला हे असेल तर मग त्यानुसार फलित सगळी बदलणार. बरोबर आहे. सांगतो तुम्हाला मी गोचरीचं मॅडम कसं आहे माहितीये का, की तो जो अवधी आहे ना त्या अवधीमध्ये तो जो ग्रह पक्षी आहे तो भ्रमण करायला गेलाय का, तो त्या ठिकाणी जेवत आहे का, तो त्या ठिकाणी शासन करत आहे का, तो त्या ठिकाणी मृत आहे का, तर त्या ठिकाणी तो त्याची अवस्था काय आहे त्याच्यावरून तुम्हाला त्याचा प्रश्न हा अमुक एक 48 मिनिटाने त्याच्यामध्ये बदल होणार आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक पार्ट असा आहे की एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्थानाबद्दलचं कार्य हे तुम्हाला केव्हा केलं पाहिजे आणि तो पक्षी जर त्या ठिकाणी असेल तर तो पक्षाची भूमिका त्याला भ्रमण करणारी आहे, शासन करणाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला 100% चांगलं फलित आहे. म्हणजे ते सगळे अधिकार, मग तो मोर असो, कोबडा असो, गिधाड असो, कावळा असो का घुबड असो, ते संपूर्ण अधिकार शासनामध्येच मोडतात. पण एखादा पक्षी जर मोर असेल आणि घुबड असेल तर जो मृत असेल तर त्याला तो निराधार आहे, त्याला तिथे प्रश्न हा साकार होणार नाही, सफलता मिळणारच नाही. हे तुम्हाला त्याच्यानंतर ते शिकवलं जाईल, हे नक्की कळलं का? ओके सर, ओके. हा. मग जर समजा तेवढ्या अवधीमध्ये एखादा ग्रह जर फिरायला गेला भ्रमंतीवरती तर तुम्हाला काय देणार आहे, नाही का? बरोबर. तो जेव्हा येईल तेव्हा तो शासन करता होईल का, तोपर्यंत यू हॅव टू वेट, नाही का? मग तसं मृत आता आणि भ्रमण करणारे दोन्ही आपल्याला चांगली फलित देणारच नाही ना. मृत तर बिलकुल देणार नाही. आता भ्रमण करण्याच्या ह्याच्यावरती मॅडम कसं आहे की एखादा ग्रह एखादा पक्षी जर भ्रमण करायला गेलाय तो कधी ना कधीतरी येणार आहे, पण त्यानंतर तो शासन करता होणार आहे का, हा हा हा. त्याची भूमिका चेंज होणार हम्म. आहे का, तर तो थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. म्हणजे तो पर्टिक्युलर समजा सकाळी 6 वाजता जातो तो तिथे शासन करणार आहे तर 6 वाजता आपण कुठे काम करणार आहोत. पण आपल्या वेळेला समजा दुपारी 12 वाजता इंटरव्ह्यू आहे आणि शासन करतात त्या दरम्यान तो कुठला पक्षी आहे आणि तो तिथे आपल्याला यश मिळवून देणार आहे, तर त्यातल्या त्यात चांगल्या पक्षाची निवड आणि चांगल्या पक्षाचं शासन असेल तर आपली निवड योग्य होईल, अदरवाईज नाही. तो जर जेवत असेल तर हरकत नाही, एक वेळेला फळ 60% असेल किंवा 70% असेल, म्हणून फळाला 100% शासन करता ग्रह पक्षी फार महत्वाचा आहे. आता जर समजा थोडक्यात सांगतो तुम्हाला, शासन करता पक्षी जर गिधाड असेल तर त्या व्यक्तीची वागणूक कशी असेल, तिथे मोरासारखी वागणूक नसणार बिलकुल. मोर शासन करताय, तुम्हाला सुलभता आहे, सगळ्या त्या गोष्टी तुमच्या बाजूने होणार, सॉफ्टनेस आहे. तेच घुबड आहे तर आर्थिकदृष्ट्या शासन तुम्हाला ते काम त्यावेळेला केलं पाहिजे आणि ते काम करते वेळी तुम्हाला पर्टिक्युलर वाराला ती मध्ये याच्यामध्ये तिथी तिथी आणि वार बदलतो की नाही लगेच, बघा तुम्ही, हा हा हा. नाही का? असं आहे. बापरे, म्हणजे ते थोडस टफ नक्षत्र याचं ट्रान्झिटचं थोडस टफ आहे. सगळं आहे अभ्यास व्यवस्थित टफ, करायला. टफ नाही आहे, टफ बिलकुल नाही आहे मॅडम, फक्त तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे. इट्स नॉट टफ ॲट ऑल, टफ नाही आहे, हे आपल्याला वाटतं टफ आहे. आता ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट सायन्स आपण शिकलेलो आहोत ना, नाही का? हो. मॅडम चार्ट पाहिजे काढा. हा चार्ट काढला, पण हा तुमची जर परमिशन असेल तर आता हा तुम्ही थोडस ट्रान्झिट बद्दल बोललात हा, तर ते तो चार्ट लावा, तो ऐका ना चार्ट ऐका ना, एक मिनिट. तो चार्ट हा लावू का? हा ठीक आहे, लावा, लावतो. ओके, लावा, थँक्यू थँक्यू. लावा, लावा. परमिशन काय विचारायचं त्याच्यामध्ये, लावा.
थांबा. बघ आता हा सर, असा चार्ट आहे. थांबा ना सर, एक बोला मिनिट. बोला तू बोला. नाही, तुम्हाला बोलायचं तर बोला, पण मला डिफिकल्टी इन द सेन्स अशी होती की आता हा आपण हा चार्ट लावलाच आहे हा. आणि हम्म, या जातकाचा जन्म 12 वाजून म्हणजे रात्री, आणि रविवार धरायचा, म्हणजे आपण रविवारचा रात्रीचा हा चार्ट लावलाय हा. मग इथे हम्म. 10:48 ते 1:12 हा मध्ये त्याचा जन्म. आणि हे ओव्हरऑल ह्या रात्री कावळ्याचं शासन आहे. ओके. आणि मग आता आपण तो जेव्हा जन्म झाला 12/6 ते 12:42 मध्ये घेणार, आणि तो कावळा त्यावेळेस मेलेला म्हणजे निष्क्रिय अवस्थेत आहे. तर मला विचारायचं तात्पर्य असं आहे की इथे कावळा मिळालेला आहे, त्याच्यामुळं म्हणजे बरंच त्याला अप्स अँड डाऊन झालं. गिधाड पण मिळाला आहे, तो पण झोपलेला आहे म्हणजे इथे ह्या स्लॉटमध्ये. तर मग ह्या फलादेशामध्ये थोडस म्हणजे कमतरता येईल का, हे कावळा जो नाही मिळालाय जिथं गिधाड. नाही 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 नाही. तेच विचारायचं. सांगतो तुम्हाला आता काय गमत आहे. हा जेव्हा चार्ट तुम्ही लावाल ना, हा. हा चार्ट पूर्णपणे गोचरीचा आहे. हो हो. आता गोचरीच्या वेळेला हा इथे मला दिसत नाही बरोबर, पण हा. वार कोणता आहे. वार रविवार येईल ना सर. बरं ठीक आहे, नाही हरकत नाही, रविवार येईल नाही, अरे रविवार आहे असं ती आपण रात्र रविवारची रात्र 18ची, हो. सोमवार हो थांबा सोमवार पहाटे. हो थांबा जरा 2 मॅडम, मिनिटं. सोमवार नाही येणार ना, रविवारच येणार ना. त्याचा जन्म बघा ना 10:48 ला रविवारची रात्र आहे म्हटलं 2:30 वाजता. हो हो हो, पण तो सोमवार आपण इंग्लिश आणि धरणार, पण इथे आपल्याला ह्याच चार्ट वरनं बघायला लागेल ना. अहो ऐका, 2 मिनिटं हा मध्ये हा हे करू नका हा मॅडम. हा, बोला बोला 2 बोला. मिनिटं. आता असं आहे की ज्या वेळेला जातक आपल्याकडे आलाय, हा चार्टचा उपयोग कधी करायचा आहे. हा जन्माचं रिडिंग करते वेळी हा चार्ट कधीही वापरायचा नाही. ओके. हा हा ना. हा. आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर जातक आपल्याकडे प्रश्न घेऊन आलाय, अच्छा. ती वेळ कोणती आहे. आता जातक सकाळी 6 वाजता काय येणार नाहीये. नाही नाही. दिवस सकाळी 6 वाजता उजाडला, गुरुवार लागलाय, शुक्रवार लागलाय, त्याला काही मिनिंग नाहीये. जातक संध्याकाळी 7 वाजता पण येऊ शकतो, रात्री 8 वाजता पण येऊ शकतो, दुपारी 3 वाजता पण येऊ शकतो. आता त्या दरम्यानचं हे जे पान असेल, त्या पानामध्ये प्रत्येक पक्षाची अवस्था ही किती कालावधीसाठी आहे. तर पूर्णपणे एक पक्षासाठी जो काही वेळ दिलेला आहे मॅडम, त्याच्यामध्ये भिन्नता आहे, म्हणजे वेगवेगळं आहे. बघा तुम्ही, हो ना, आहे ना. आता आपण दुपारी 10:48 ते 1:12 हा नंबर 3, त्याच्यामध्ये गीध जो आहे म्हणजे त्या ठिकाणी झोपलेला आहे, होय. म्हणजे काही उपयोगाचं नाही. नाही. शासन कोंबड्याकडे आहे, ते कधी आहे, तर 11:42 ते 12:06 आहे. कळलं का. 11:42 ते 12:06 हे शासन करता मुलगा आहे. त्यावेळेला तुम्हाला मध्यम प्रतीचं फळ मिळेल असं तुम्ही सांगू शकता. त्याच्यामध्ये जातक जर समजा दुपारी 1:12 नंतर आलाय, तर तिथे विराट जे आहे ते जेवत आहे. त्याच्यामध्ये शासन मयूरचं आहे, म्हणजे मोराचं आहे. ते दुपारी 1:42 ते 2:06 आणि ते उत्तम आहे. कळलं. म्हणजे त्यावेळेला प्रश्न सोडवताना तुम्हाला जरी त्या ठिकाणी मयूर शासन करत आहे, पण गिधाडाचं जे राज्य आहे ते 1:12 ते 3:36 आहे. त्याच्यामध्ये गिध हा जेवत आहे, पण इन बिटवीन त्याच्यामध्ये शासन करता ग्रह हा तुम्हाला 1:42 ते 2:06 असेल. आता 1:42 नंतर तुम्ही बघितलं तर 18 मिनिटानंतर 60 होतात की नाही. 18:24 तुमच्याकडे आहेत ते त्याच्यापासून लाभ मिळवण्याचे. तर इन बिटवीन त्या वेळेला जर एखादी व्यक्ती आली असेल तर तुमचं काम उत्तमरित्या प्राप्त होईल. हो बरोबर आहे. आणि समजा जर खाण्याच्या वेळात आलं तर शासनापेक्षा थोडस नाही, त्याचा प्रश्न साकार होणार नाही. त्यांनी जर मुहूर्त विचारलं आपल्याला की मी केव्हा भ्रमण करू, तर 1:42 2:06 तुला तिथे चांगलं हे आहे. मग त्यानंतर कोंबडा आला आणि तो मेलेला आहे, तर मेलेलं कोंबडं कोण पाळत नसतं. असं आहे.
ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे हा चार्ट तेव्हाच वापरायचा आहे. नाही, मी प्रश्न का निवारण. विचारलं की मला असं वाटलं की म्हणजे जन्माच्या वेळेसच्या नाही 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 पक्ष्यांच्या अवस्थांचे आपण विचार करायला हवा नाही. की नको. मग तर तुम्ही अख्खं भविष्य कधीच सांगू शकणार नाही. बर बर, ठीक आहे, झालं ना, क्लिअर झालं आता. हा. काढू अख्खं का भविष्य. चार्ट? सर हा एक काढा. मिनिट. हा सर बोला. मी जरा विचारू याच्यावर चार्टवर. हा बघा बघ सर, आता आपण सांगितलेलं ते खूप चांगलं कळलं, पण मला असं विचारायचंय, एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामासाठी जायचं असेल आणि शुक्ल पक्षातला, आता हा जो चार्ट लावलेला आहे तो रवी, मॅडम चार्ट अच्छा, काढताय? पाहिजे का? पाहिजे का? मी ठीक आहे, त्या मला वाटतं चार्टवरच तुम्ही बोलतोय दुसरं मॅडम. विचारताय. लावते, थांबा, लावते. हा प्लीज. हा, नाही, लावते. मला वाटलं तुम्ही दुसरं म्हणजे पान घेऊन तुम्ही त्याच्यावर लावलाय विचारताय. त्याच्यावरच विचारते, मी सगळ्यांना कळेल. हो हो, चालेल, विचार. हे बघा, लावला, दिसतोय का बघा? हो दिसतोय मॅडम. ठीक आहे, थँक्यू. शुक्ल पक्ष आहे आणि गिद्ध लिहिलेलं आहे हा वरती. रविवार आणि मंगळवार या 2 वारासंबंधी जर जातकाचा प्रश्न असेल गोचरीवर, तर आपण हा चार्ट रिफर करणार. बरोबर ना सर? नाही नाही, ऐका 2 मिनिटं. हा हा चार्ट 2 प्रकारे वापरता येतो. हा म्हणजे हा फक्त त्या काढेल. आता समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे सोमवारी आलेली आहे, हा तर तुम्हाला सोमवारचं चार्ट सिलेक्ट केलं पाहिजे. हो ते त्या नोट्स मध्ये आहे. हो आहे. मग सोमवारी जर समजा तुम्हाला हे 5ही पक्षी हा चांगल्या अवस्थेमध्ये कुठला असेल काळ, हा तर तुम्ही त्या जातकाला सांगू शकता की तुझ्यासाठी हा काळ चांगला आहे. आता आपण फ्युचर मध्ये जाऊया याच प्रश्नावरती. हा तुम्हाला असं वाटलं की शनिवारच्या दिवशी दुपारी 1:16 तिथे मयूर शासन करणार आहे आणि तिथे तुम्हाला ते काम होईल, पण ते शनिवारी होईल. म्हणजे ह्याला म्हणतात मुहूर्त. म्हणजे तो कालावधी तुमच्यासाठी चांगला असेल असं आपण त्याला सांगू शकतो. म्हणजे ही जी नोट्स आहेत ना मॅडम, ही तुम्ही वर्षभर, महिनाभर कधीही वापर करू शकता जातकाचा प्रश्न सोडवण्यासाठी. पण नियम असा आहे की चांगल्या पक्षाचं शासन, आता समजा गिधाडाचं शासन आहे, तरी सुद्धा शासन करता गिधाड आहे, तर त्याचा अवधी किती आहे, तो तेवढ्या अवधीमध्येच तुम्हाला फलादेश देणार. पण जर त्याचा अवधी तो संपला शासनाचा आणि तो जर मृत असेल, तर तिथे तुमचं काम होणार नाही. वाराचं सिलेक्शन तुम्ही त्याचा कालावधीसाठी तुम्ही ते नियम बनवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला एखादं काम, आता समजा कॉलेजचं ऍडमिशन आहे, नोकरीवरती जर समजा त्या ठिकाणी जायचं आहे, तुम्हाला परीक्षेला बसायचं आहे, तर तुम्हाला कोणता काळ जो आहे तो चांगला असेल तो दिवस तुम्ही काढू शकता. त्याच्यामध्ये बरेच सगळे 7ही वारांचे नियम आणि 5ही पक्षांचे नियम दिलेले आहेत. पण सकाळी 6 वाजता ती गोष्ट होणार असेल तर त्याचा उपयोग आपल्याला नाही. मग जर समजा शासन करता ग्रह हा जरी तिथे गिराड आला, कावळा आला, तरी शासन करणं हे कोणाचंही शासन चांगलं असेल तो तुम्हाला मिळवून देईल. मग तो घुबड असेल शासन करता, परमिटेड. कळलं का मॅडम? होय होय सर, राईट. पण तुम्हाला ह्या ज्या नोट्स मध्ये अशा तऱ्हेचं सगळं वर्णन आणि टायमिंग वारानुसार आणि वेळेनुसार दिलेलं आहे. पण ते कधी, त्याला आपण जसा मुहूर्त काढून देतो, बाबा अक्षय तृतीया ही वर्षातून त्या महिन्यामध्ये येणार आहे, दिवाळीची अमावस्या लक्ष्मीपूजन अमुक एका वेळेला येणार आहे, किंवा एखादा चतुर्थी आहे, किंवा एखादी पंचमी आहे, रथसप्तमी आहे, तर त्या दिवशी तुम्ही जर कार्य केलं तर ते शुभ कार्य असेल असं आपण त्या सप्तमी संदर्भात विचार करतो, नाही का? होय सर, ऐका ना, हे सगळे पारंपरिक विषय आहेत. बोला. या बोला. संदर्भात तुम्ही आता असं म्हणालात ना की आपल्याला काम करायला जाताना म्हणजे कोणाला नोकरीवर हजर व्हायचंय किंवा काही पण जे चांगलं काम करायचं, मुहूर्त हवाय, तर ह्या 5ही पक्षा म्हणजे जे काय
घुबड असू द्या, गिधाड असू द्या, मोर असू द्या, तर पाच पैकी एखादा जो पक्षी म्हणजे शासन करतोय तर त्याच वेळेस ते काम होणार, हे असंच तुम्हाला म्हणायचंय का? सांगतो आता परत सांगतो. हा. आता समजा एखाद्या वेळेला तुम्हाला बँकिंगचं काम करायचं आहे, ओके. तर त्यावेळेला तुम्हाला घुबडची आवश्यकता आहे, अच्छा. हा. कारण आर्थिक धोरण आलं ना. बरोबर बरोबर. मग त्यावेळेला समजा तुम्ही त्या घुबडाचं जर शासन करण्याचं कालावधी असेल किंवा बघितलं. घुबड जेवत असेल हा. तर त्या ठिकाणी ते काम होईल. बर. पण घुबड जर मृत आला आणि तुम्ही त्याला टाइम काढून नाही दिला नाही. हा. तर तुम्हाला ते नाही चालणार चालणार. नाही. पण मग ऐका ना, आता हे बँकिंगचं झालं, पण एखाद्याला प्रवास करायचा आहे आणि ते घुबड त्यावेळेस म्हणजे काय म्हणतात, फिरण्याच्या अवस्थेत आहे, तर मग ते चालेल का? ते चालेल, कारण तुम्ही फिरण्यासाठी विचार करणार आहात ना. बर बर. आता तुमचं समजा कार्य, हा. आता समजा घुबड मृत आहे हो. आणि तुम्ही प्रवास सुरू केला त्यावेळेला, नाही चालणार. तर रस्त्यामध्ये अनेक अर्ध्या तासाच्या 1 तासाच्या अडचणी येत नाहीत का माणसाला? येणार येणार, बरोबर आहे ना. म्हणजे मृत तर नकोच आहे, कुठलाच पक्षी बिलकुल नाही. मृत आणि झोपलेला असताना नकोच नको. आता त्यातल्या एखादा मनुष्य निद्रा अवस्थेमध्ये आहे, तो तुम्हाला काय रिप्लाय देईल? नाही नाही देणार ना, बरोबर आहे ना. नाही देणार. बरं, आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मॅडम. हम्म. आता कावळा झोपलेला तुम्हाला कधी पाहिला का तुम्ही? नाही ना, तो तर झोपतच नाही, तो काय. मग आता त्या ठिकाणी फक्त सायन्स आपल्याला असं सांगते की त्याचा कालावधी झोपण्याचा आहे, तो तुम्हाला तिथे यश मिळवून देणार नाही. हा, तो नाही जरी पंचपक्षीचा झोपलं तरी आपण थांबायचं. हो, तो झोपलाय का नाही झोपलाय दॅट इज डिफरंट, पण आपल्याला आपला चार्ट दाखवतो तो शासन करता आहे, म्हणजे तो परमिटेड आहे. हा, ते ऐका ना, ते सगळं कळालंय. आता वेळ संपत आला, विचारू की नको सांगा तुम्ही? अजून एक डोक्यात प्रश्न आलाय, विचारू की नको? बोला बोला, विचारा. आता ऐका ना, आपण म्हणजे शासन करण्याची अवस्था म्हणजे आपल्याला 100% रिझल्ट देईल असं म्हणतोय, खाण्याची अवस्था पण देईल. पण मग जर आपण ह्यांना मित्र आणि शत्रू इकडे पण लिहिलंय ना, मित्र शत्रू, पण मग मग ते तो शोध घेऊ, तो शोध नका, मित्र शत्रू घेऊ नका. नाही घ्यायचं का? हा. ओरिजिनली जेव्हा आम्ही शिकलो हा. त्याच्यामध्ये मित्र शत्रूचा शोध घेतला तर तुमचं कार्य कधी होणार नाही. हा. म्हणून तर पंचपक्षीच्या बाबतीमध्ये लोक क्लास चालवत नाहीत. हो, बरोबर आहे ना, कारण तिथेच थोडं, कारण काय होतंय मग आपल्याला, म्हणजे आता तुम्ही जे आत्ता बोललात एवढं विवेचन केलं त्याच्यावरनं ऍटलिस्ट मला तरी हे कळालंय की आपण तो दिवस बघायचा, त्या दिवशी टोटली पण असं आहे ना, म्हणजे हा पक्षी शासन करता आहे, आणि मग हे हे ज्या काय म्हणायचं गतिविधी ज्या दिल्यात, तर तिथे म्हणजे शासन करता पक्षी आणि जेवत असलेल्या पक्षाचंच टायमिंग आपण जातकाला द्यायचं, किंवा आपल्याला हवं असेल तर आपण घ्यायचं. बरोबर आहे का? येस येस. कळालं मग, चांगलं. पण तुम्ही तो जो टायमिंग आहे, हा. आता जर समजा त्या ठिकाणी शत्रूची भूमिका आहे तर तुम्हाला पाचही शत्रू मध्ये पाचही शत्रू आले तर कसं होणार? बरोबर बरोबर. तो एक फॉर्म्युला आहे, पण तुमचा खरा फॉर्म्युला जो आहे तो झोपला असेल, मेला असेल, फिरायला गेला असेल तर बिलकुल परमिटेड नाही. शासन आणि जेवत असेल तरच तुम्हाला लाभ मिळू शकेल, आणि तो त्याचा अवधी जो असेल तो 68 मिनिटाचा आहे, 60 मिनिटाचा आहे, जो असेल 22 मिनिटाचा आहे, जो असेल तो तुम्ही स्वीकारायचा आहे. बरोबर आहे. नाही, इथे कसं आपण असं तो 2 तासाचा जो ते यम म्हटलंय ना, 2 तास 24 मिनिट, तर तिथे कसं तो टोटल ना, आता हे बघा इथे खाली 3:36 ते 6 गिद्ध शासन करणं म्हटलंय ना, पण त्याचा ऍक्च्युअल टाइम 3:36 ते 4च आहे, तर आपल्याला तेवढंच घ्यायला लागेल असं. हो ना? नाही बघा, परपर सांगतो बघा, 8:24 ते 10:48 बरोबर आहे मॅडम? 2 तास 24 मिनिटाचा अवधी झाला, उल्लू बरोबर आहे? शासन. हा, त्याच्यामध्ये गिधाचं तो फिरायला गेलाय. मग आता त्यावेळेला शासन करता कोण आहे, तर त्या शासनकर्तामध्ये कावळा आहे. तो 9:48 ते 10:12 म्हणजे 12 24 मिनिटाचं तुम्हाला अवधी आहे. त्या 24 मिनिटामध्ये तुम्हाला कावळ्याचे नियम पालन करून तो शासन करता आहे. आता उल्लू म्हणजे घुबड मेलेला आहे, तो उपयोगाचा नाही. नाही. मुलगा जेवत आहे तो चालेल,
पण संवाद शासन करताय तर ते आणखी चांगलं आहे. हा, ते बेस्ट तो टाइम. जर फिरायला गेलाय तर त्याचा काय उपयोग आहे? आता आपण घरी कोणाच्या गेलो आणि त्यांनी सांगितलं की मी आता पुण्याला लक्ष्मी रोडला आहे, मला यायला वेळ लागेल, तर तुम्ही काय उपयोग आहे तुमचा? नाही वेस्ट गेलं ना टाइम. असं आपण अनेक लोकांच्या घरी जातो आणि ती व्यक्ती उपलब्ध नसते, मग त्यावेळेला काय करणार तुम्ही? तिष्ठत राहणं हा जो भाग आहे ना मॅडम, लक्षात घ्या. मी तुम्हाला नियम सांगतो. माणूस जेव्हा तिष्ठत राहतो ना, तो अंतर्मनामध्ये भयंकर हे केलेलं असतो. म्हणजे अशी काही भांडणं होतात की एखाद्या ऑफिसमध्ये पण बाहेर बसवून ठेवलं आणि आतमध्ये गप्पा मारून बसलेला आहे तरी सुद्धा मनुष्य क्रोध होतो. अशा सरकारी ऑफिसमध्ये पण अशा काही अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, मी घडतात. छान, खूप छान. काढू का चार्ट? सर एक सेकंद, सर मॅडम एक सेकंद. सर समजा आता ह्या आपण सरकारी कामं किंवा नोकरी हे बघितलं, पण समजा एखादी व्यक्ती 8 ते 10 तासासाठी प्रवासाला जाणार आहे. अशा वेळेला आपण इथे इथे असा कॉलम आहे की गिद्ध घुमना किंवा गिद्ध मरणा. आता आपण गिद्ध असा कुठलाही घेतला तर तो टोटल कालावधी 2 तासाचा आहे आणि शॉर्ट कालावधी प्रत्यक्ष 5ही पक्षांना विभागून दिलेले आहे. मग मोठ्या कालावधीसाठी म्हणजे 12 तासासाठी 14 तासासाठी जर एखाद्या माणसाला फिरायला प्रवास करायचा असेल, मग तो रेल्वेचा असेल विमानाचा कोणताही, तर अशा वेळी कोणाचा कालावधी स्टार्टिंग पॉइंट धरून तो पक्षी धरायचा का किंवा काय करायचं? आता ऐका 2 मिनिटं. आता सकाळी 6 वाजता गीतांजली कलकत्त्याला सुटते वाया नागपूर. आता तुम्ही जर 6 वाजता जर सकाळी कॅन्सल करू शकता का ट्रीट? का तिचं स्टँडर्ड टाइम 6 वाजता आहे? काय करू शकाल? नाही काही करू शकत ना, काहीच नाही करू शकत. विमान सकाळी 5:32 उडणार आहे, तुम्हाला 3 तास अगोदर जायला लागेल. मग ते 5:32 उडो का 6:10 उडो, हे त्यांच्या हातात आहे. तेव्हा तुम्ही काय बोर्डिंग पास घेतलेला परत देणार आहात का? नाही. त्याच्यासाठी तो उपयोग होणार नाही. म्हणून काही वेळेला जे काही आपलं भाग्य आहे किंवा साधारणतः काळ कसा आहे, काही वेळेला तो काळ तेवढा नसेल, पण तरी सुद्धा एखादं काम या हप्त्यामध्ये करायला हरकत नाही, असा तुम्ही योजनाबद्ध कार्यक्रम सांगू शकता. सर एक विचारू का? बोला. नाही, आता तुम्ही जे उदाहरण दिलं विमानाचं, ते उड्डाण कधी करणार ते आपल्या हातात नाही. पण आता जर प्रवास जरी मोठा असला तर सुरुवातीची वेळ आपण चांगली निवडली असं करू शकतो का? म्हणजे त्याची मदत होईल का पूर्ण प्रवासाला? आता समजा सांगतो तुम्हाला मी, एक व्यक्ती सिडनीला जायला निघालाय, तुम्हाला 3 तास अगोदर रिपोर्टिंग करायचं आहे किंवा 4 तास अगोदर, आली तर कधी कधी 4-5 तास अगोदर रिपोर्टिंग करावं लागतं. आणि त्या दरम्यान तुम्ही घरातून निघाला आणि तो योग्य टाइम आहे. तुम्हाला रिपोर्टिंग 6 वाजता करायचं आहे आणि तुम्ही घरातून योग्य टायमाला निघालात, तुमचं डिपार्चर कधी असेल त्याला महत्व नसून तुम्ही घरातून कधी बाहेर पडता ह्याला महत्व आहे. कळलं? डिपार्चर जे टायमिंग आहे ते कंपनी ठरवते, त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही. बिफोर टाइम तर डिपार्चर मी तर कधी ऐकलेलं नाहीये. म्हणजे हा भाग आहे. आता अशा वेळेला तुम्ही तुमच्या घरातून निघण्याचा टायमिंग, तुमच्याकडे 24 मिनिटाचा अवधी उपलब्ध आहे. त्या दरम्यान जर ठिकाणी एखादा ग्रह फिरायला गेलाय किंवा शासन करताय किंवा जेवत आहे, परमिटेड आहे, म्हणजे तुम्हाला 24 ते 72 मिनिटं उपलब्ध आहेत. पण त्यातल्या त्यात शासन करता हा आणखी चांगला आहे. आता फक्त तुम्हाला फिरायला जायचं आहे, आता त्या इन बिटवीन मला सांगा मॅडम, दीर्घकाळ विमानाचा प्रवास करायला मी एकदा टोकियो ते मॉस्को गेलो होतो. 7 टाइम झोन आहेत. 7 टाइम झोन मध्ये 21 तास प्रवास होता. बापरे.
नाही ना, मग कुठं शोधणार ना चांगलं. मग त्या 21 तासामध्ये काही होऊ शकतं ना. हम्म. आता त्याच्यावर ते पण 1984 मध्ये, हो तेव्हा तर फ्लाइंग एवढी स्पीडी पण नव्हती. हो ना. नो फ्लाइंग आणि नंबर. एक माझा प्रश्न आहे ना, बोला. आता हे प्रवासाची सुरुवात आपण करतो किंवा काय, ठीक आहे, पण आता एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यूच असं प्लॅन केलेला असेल हा, त्यावेळेस, तो पण त्याच्यात तुम्ही तर हस्तक्षेप ती करू शकता वेळ का? मग पकडायची का? हो बरोबर, ती वेळ हा. तुमच्या घरातून निघण्यासाठी तुम्ही करू शकता. मागे पुढे होऊ शकते ती, पण पण तिकडे तुम्हाला समजा पिस्टल बसायला ठेवलं आणि तो टायमिंग जर समजा रॉंग असेल तर यू विल बी हो फेल. हो मग त्याचा वापर ज्योतिषावरती न पडता आपण अगोदरच जे आपलं नियम आहे की आपण निघायचं किती वाजता हे ठरवलं पाहिजे आपल्याला, नाही हो का? हो हो आलं लक्षात. असं आहे. हा, थँक्यू. म्हणजे ते तशा रीतीनेच तुम्हाला हे केलं पाहिजे. म्हणून हा. गोचरीच्या काळामध्ये तुम्हाला कालावधी सिलेक्ट करण्याचे अधिकार ह्या कोष्टकामध्ये आहेत. हो. कळलं? येस. आणि ते कोष्टकाचं जे हे आहे ते भिन्न भिन्न लोकांच्या वेगवेगळ्या तारखा आहेत. तुम्ही आता कुठलं कोष्टक घेणार आहात ते तुमच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. हा, म्हणजे तिथी बघायला लागेल ना, म्हणजे त्या दिवशीची शुक्ल पक्ष, तिथी नाही नाही, नाही, भाद्र तुम्ही पक्ष. तुम्ही हा, तुम्ही वार पुस्तक वार जे घेणार आहात ते वार पण. पुस्तक घेताना तुम्हाला प्रत्येकाने आपापले कॉपीराईट हे केलेले आहेत. कळलं? हो हो तर तमिळ मधलं एक इंग्लिश आहे, ते ओरिजिनल पुस्तक आहे, त्याचं माझ्याकडे PDF आहे, तर मी तुम्हाला ते पाठवेन. हो. सर ह्याच्या नोट्स पण पाठवल्यात का हो, पंचपक्षीच्या? येस येस. अच्छा, मग त्या नाही मिळाल्या. ठीक आहे. हा. ते काय सर्वसाधारण सगळ्यांना पाठवलं नाही, जे लोक शिकत नाही त्यांना पाठवून काय उपयोग आहे? खरंय. तर मला पण नाही मिळाल्या. मी काय म्हटलं की जे लोक शिकत नाहीत त्यांना घेऊन काय करणार पाठवून? तुम्ही रिक्वेस्ट केली तर मी तुम्हाला पाठवेन. ओके सर. सर मला पण पाठवा टेलिग्रामला. टेलिग्राम वरती प्रिंट होत नाही. हाय, मी तुम्हाला जॉईन झाली आहे. अहो, प्रिंट होत नाही टेलिग्राम मध्ये. मग मला व्हॉट्सअपला पाठवा. हा, प्रिंटरची हे नाही, सोय नाही. बरं, आता बराच वेळ झालाय, चला समारोप करून टाका. बरेच प्रश्न उत्तर झालेली आहेत. मॅडम. हा, ठीक आहे. मला वाटलं कोण बोलतंय का. हा, आता मग मी पण पटकन करू का समारोप करणार, पण भरपूर कसंही छान करा, छान कसंही छान करा. छान केले. नाही, कसंही करा. नाही, कसंही मग तुमच्या आता वेळ इच्छेनुसार. झालाय ना सगळ्यांना त्या जेवायचं. इच्छेनुसार. तर तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. तसेच इथे नमस्ते. उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार. मला वाटतं आता सगळ्यांना खूप खूप छान पंचपक्षी कळालेलं आहे. तरी पण जे नवीन आहेत तेव्हा फक्त मी रूल सांगते. म्हणजे आपण म्हणजे पत्रिका जातकाचे आल्यानंतर तर त्याचं म्हणजे तिथी, म्हणजे शुक्ल पंचमी आहे का कृष्ण पंचमी ते बघायचं. त्याचं नक्षत्र बघायचं. नक्षत्राचं काय ते 1 2 3 4 ते काही इम्पॉर्टंट नाहीये. आणि मग त्याच्यावरनं तो आपण जो चार्ट पाठवलाय त्याच्यावरनं त्याचा पक्षी काढायचा, म्हणजे ओरिजिनल पक्षी असं. आणि मग नंतर त्याच्याच प्रमाणे म्हणजे आता समजा इथे कसं दशमात गुरु आलाय, मग त्या गुरुला कुठलं नक्षत्र आलंय. आणि आता आपलं हे तर निदान झालंय की शुक्ल, इथे कसं शुक्ल प्रतिपदा आहे, मग तो शुक्लच पक्ष घेऊन त्याप्रमाणे ते सगळे पक्षी त्या चार्टमध्ये म्हणजे हे 1 ते 12 जे म्हणजे घरं आहेत त्याच्यात मांडायचे. आणि जिथे पक्षी नाहीये ते तुम्ही नंतर शिकवणार आहात, त्याचा भावमध्य बघून तिथे पण आपल्याला पक्षी मांडता येतो. तर आता आजचं पत्रिका आपण बरंच, म्हणजे मी फक्त थोडक्यात सांगते की लग्न आणि शुक्र मोरमध्ये आलाय तर ते चांगलं आहे. राहूला गुबड मिळालाय ते पण चांगलं आहे. म्हणजे जरी आपण राहू आहे मग कसं असं नाही तर ते तुम्ही आकस्मिक लाभ म्हणालात. आणि केतूला पण कोंबडा आलाय, शिवाय तो केतू व्ययात आहे. आणि त्याला म्हणजे तो गुरु त्याचा धनुरास आहे ना, तर त्याचं त्या गुरुला कावळा मिळाला. मला ते तुमचं खूप छान वाटलं. म्हणजे हे लॉजिक पर्यंत आम्ही पोहोचू नव्हतं शकलो, पण आता पोहोचू की मे बी या जातकाला मोक्ष पण मिळू शकतो. कारण कोंबडा आणि आपण ते गुरु म्हणजे कावळ्यात आलाय असं धरून सांगितलं. मग आता जास्त करून तर इथे ह्या जातकाला इथे सूर्य, चंद्र आणि बुध हे गिधाडामध्ये आले. त्याच्यानंतर तो सप्तमेश पण आला तिथे. मग अष्टमेश पण आला. त्याच्यानंतर बुध हा षष्टेश आणि भाग्येश पण आला. म्हणजे त्याला ते अप्स अँड डाऊन तर होतीलच,
पण म्हणजे गिधाडमुळं तो म्हणजे त्याचं भाग्य पण कसं तो असं दुसऱ्याचं भाग्य हिसकावून घेऊन आपल्या भाग्याची निर्मिती करेल असं पण आपण अगदी निश्चितपणे हो हो म्हणू हो शकतो. हो हा. येस आणि मग इथे दशमास जो गुरु आहे तो पण कावळ्याचा, तर आपण व्यवसाय पण असं म्हटलं म्हणजे पारंपरिक व्यवसाय असू शकतो. आणि हा शनी जो आहे म्हणजे कावळ्यात आलं तर तिथे तो धनस्थानात पण आहे, म्हणजे तिथे कुंभरास आहे ना, तर एखादा पूर्वज म्हणजे जन्माला येतात असं पण आपण म्हणालात. आणि हा मंगळ जो आहे तो लाभेश आहे आणि चतुर्थेश आहे, म्हणजे तिथे चतुर्थात त्याला स्थिरता नसेल किंवा असं घर पण सारखं बदलावं लागेल, मे बी नोकरीच्या निमित्तानं व्हॉट एव्हर जे असेल ते. लाभात पण त्याला स्थिरता मिळणार नाही. आता एवढंच सांगते कारण भरपूर सांगितलं, सगळ्यांना ते कळालेले, मला असं काही वाटत नाही की अजून काही जास्त सांगण्याची. आणि त्यानंतर आपण ते फार छान क्लिअर केलं, ते मला आवडलं की आपण जो चार्ट लावला होता. मी इतक्या दिवस कसं मला वाटायचं की जसं आपण पारंपरिक मध्ये कसं म्हणजे जे मेन मिळाले ना, तर मला असं वाटलं होतं की आपण जातकाचं म्हणजे जन्म झाला त्यावेळेसची पण स्थिती ह्या पक्षांप्रमाणे करायला हवी की नको. तर तुम्ही ते पण खूप छान सांगितलं. आणि आता त्या आपल्या केसकर मॅडम आणि हळदणकर मॅडमचा म्हणजे मोठ्या प्रवासाचा हे होता, तर आता ते काय आपल्या हातात नाही ना, ते विमानाचा म्हणजे ती वेळ. पण ती आपल्याला जी वेळ साधायची म्हणजे त्या दिवशी जो पक्षी हे करत असेल शासन, तर आपण त्यावेळेस आपण ते निघालोय असं किंवा निघू शकतो असं करून आपल्याला ती वेळ आपल्याला म्हणजे आपल्या बाजूनी करता येऊ शकते असं. तर अतिशय सुंदर. अजून तर तुम्हाला पुढे बरंच शिकवायचंय सर, पण हे खूप खूप छान आणि इतका 100% क्लिअर दिल्याबद्दल खूप 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 कोटी कोटी धन्यवाद. कोटी कोटी कसं आहे मॅडम हा बोला. की सिडनी पासून हा मेलबर्नला तुम्हाला जायचं असेल तर हिंदी बरोबर. महासागरातून हम्म. पॅसिफिक मध्ये जाताना हा 4 नाईट इन अ ट्रेन, बरोबर आहे ना. हा. एवढा लांबचा प्रवास आहे. हम्म. सेम थिंग न्यूयॉर्क पासून तुम्हाला लास वेगासला जायचं असेल हम्म. तर अॅमट्रॅकला 5 नाईट्स आहेत. काय कराल तुम्ही? बरोबर आहे. हा. मग ते एवढा दीर्घकाळ जो प्रवास असतो त्याच्यामध्ये तुमचा घरातून निघण्याचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे हा हा तो शासन तो करतो. महत्वाचा आहे. हा. येस. आणि ऐका ना, वेळ झाला पण आता तुम्ही बोललात म्हणून मी विचारतेय. आता आपल्याला समजा आपल्यावर आहे ना, आता समजा मला जायचंय फॉरेनला, पण तिकीट मी काढणार आहे ना, तर मग मी तो पक्षी म्हणजे किंवा आयदर माझा पक्षी त्या दिवशी शासन करत आहे असं म्हणून पण काढलं तर पण आपल्याला थोडा फार फायदा मिळेल का? आणि निघताना घरातनं ऍक्च्युअल त्यावेळेस म्हणजे शासन करणारा पक्षी बघायचं असं काही आहे का? When you are going to book the ticket, हा that you can decide. हा बरोबर आहे. पण आपण एअरलाईनचे टायमिंग आपल्या हातात हा चेंज नाही करणं ते नाही नाही. ना, ते तर आपल्याला कळालं म्हणजे घरात निघताना. पण जिथे आपल्याला सवलत आहे, आता मला करायचंय तर समजा माझा पक्षी रविवारी किंवा शुक्रवारी तो टोटली शासनमध्ये आहे, तर मग मी त्या दिवसाचं हे करू शकते ना, म्हणजे तो दिवस मी निवडू शकते ना असं. त्या दिवशी ती फ्लाईट असली पाहिजे ना. हा हा ते तर सगळं बघायला लागेल हो. पण सांगते किंवा तो फ्लाईटचाच प्रवास नको. आता समजा मला इथून कोकणात जायचंय तर वेळ लागेल ना, तर तो मी त्या ते तर कोकणात तर तुम्ही आता इझी आहे, 4 तासात जाऊ शकता. हा तेच ना, मग त्यावेळेसचा बोला पण बोला. हा. एक विवेकानंद एक्सप्रेस निघते, ती 3 रात्र घेते. रामेश्वरम ते गुवाहाटी सगळ्यात लॉंगेस्ट रूट आहे भारतातला, येस येस आणि ती हप्त्यातून एकदा असते. बरोबर. काय करा तुम्ही? नाही तिथं काही नाही ना, मग तिथून फक्त मी घरात नो निघताना ऑप्शन. चांगला टाइम बघणार ना. खूप छान सर, एकदम. अजून तर आज आपलं दुसरंच आहे. अतिशय म्हणजे उत्कृष्ट शिकवलं, म्हणजे काय ते शब्दच नाहीये. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. थँक्यू ऑल. धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट. आता प्रश्न थँक्यू सर. वापरायची जी उत्सुकता आहे, तर त्या संबंधी आपण पुढच्या वेळेला जरूर बघूया, कारण तो नक्की. प्रॅक्टिकल उपयोग होईल जास्ती असं येस मला येस वाटतं. येस येस मॅडम. धन्यवाद सर, खूप छान झाला.